या देवी सर्वभूतेषु स्मृतिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु निद्रारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु शान्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। नमस्तस्यै नमो नमः। नमस्तस्यै नमो नमः। सावकाश डोळे उघडून देवीकडे पाहूया। सुंदर अशी शांतादुर्गेची प्रतिमा आहे ती। सांप्रदायिक मंगलाचरण माझ्यानंतर म्हणायचंय। गणेश शारदा चैव गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व हि माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम। माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात न चले जेथे श्रीराम। संस्कृत है। यो जातो मरुदंश जो क्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथं व्योरचयन् सुपुण्यजनकम् श्रीदासबोधाभिधम् यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते। श्रीरामदासो गुरुः मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे। अपत्या परी पाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा ब्रह्मानंदम
परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। खूप छान। एक सहज तुमच्या मनात आता काही जणांचा विचार आला असेल, आपण म्हणत होतो आणि त्यावेळेला ते चौघडा वगैरे वाजायला लागला, तसं बघितलं तर आपण डिस्टर्बन्स हे म्हणू शकतो। मनात ठेवणार काय हे आत्ताच वाजायला लागलं, त्यापेक्षा पहिल्या दिवशी बरं होतं, इतक्या उशिरा सुरू झाला होता की हे सगळे विचार आपल्या मनात येतात। एक सुंदर गोष्टीनं आपण आरंभ करूया। फार सुंदर प्रेयर ऑफ द फ्रॉग म्हणजे बेडकाची प्रार्थना हे नाव असलेले 2 खंड आहेत। अँथनी डिमेलो नावाच्या एका प्रीस्टनी म्हणजे फादरनी लिहिलेले आहेत आणि ते खरंच मिळवून वाचावे। सेंट पॉल पब्लिकेशन ख्रिश्चनांची जी दुकानं असतात पुस्तकांची त्याच्यात ते मिळतात। त्याच्यात त्यांनी इतक्या सुंदर कथा सांगितलेल्या आहेत, मार्मिक हिंदू धर्मातल्या सांगितलेल्या आहेत। गीतेबद्दल त्यांनी चांगले उद्गार काढलेले आहेत। काही निरनिराळ्या आपण ज्याला म्हणतो ना सूफी धर्म, त्याच्यात कितीतरी चांगल्या घटना आहेत, कितीतरी चांगले प्रसंग आहेत, कितीतरी चांगल्या शिकवणी आहेत। ते सगळं त्यांनी प्रेयर ऑफ द फ्रॉग पार्ट 1 पार्ट 2 मध्ये लिहिलेलं आहे। गंमत बघा, आता बाकीच्या ग्रंथांना हा चांगला म्हणतो, कृष्णाला बुद्धाला हा चांगला म्हणतो, ते त्यांना कसं चालणार आहे? कारण त्यांना फक्त एकच प्रॉफिट माहीत आहे। त्या पुस्तकावर त्यांनी बंदी आणली आणि चर्चने बंदी आणल्यानंतर पब्लिकेशन दुसरं कोण हे पुस्तक जास्त गाजायला लागलं। हे विचार करा, बंदी आणल्यावर मग त्यांनी ती बंदी विथड्रॉ केली आणि हल्ली डिस्क्लेमर आपल्याला माहीत झालेलं आहे। कुठल्याही सिरियलच्या आधी सिनेमाच्या आधी डिस्क्लेमर म्हणजे इथे जे दाखवलं त्याच्याशी आम्ही सहमत नाही, बरोबर ना? तसं डिस्क्लेमर देऊन ह्याच्यात व्यक्त झालेली मतं ही काही आमच्या धर्माची मतं आहेत असं समजू नका, पण त्यांनीच या पुस्तकाच्या पुढच्या आवृत्ती काढल्या। इतकं सुंदर पुस्तक आहे। आता त्यातली ही गोष्ट बघा, प्रेयर ऑफ द फ्रॉग हीच गोष्ट आहे ती। आणि मग लक्षात येईल की मी त्या अभ्यासाला बसलो आणि शेजारच्या ते मंदिरात लाऊडस्पीकरवर आरती सुरू झाली। अरे ते राहणारच आहे चालू, जग काय मी थांबवणार आहे? 3 परिस्थिती लक्षात ठेवा। जगातली परिस्थिती माझ्या बिलकुल हातात नाही, बिलकुल म्हणजे बिलकुल हातात नाही। आर्थिक परिस्थिती हातात नाही, आपली पॉलिटिकल ज्याला म्हणतो आपल्या हातात नाही आहे, राजकीय परिस्थिती काही हातात नाही आहे। ही पहिली परिस्थिती झाली। अरे माझ्या देहाची स्थिती माझ्या हातात नाही आहे, नाहीतर का करोना आला असतं आणि सगळं जग गुडघ्यावर नाही झोपलं। लॉकडाऊन म्हणजे काय प्रकार होता, त्यापेक्षा लॉकअप बरा असा भयंकर लॉकडाऊन प्रकार होता। विचार करा तुम्ही, देहाची स्थितीसुद्धा माझ्या हातात नाही आहे। आत्ता माझ्या शरीरात काय चाललं आहे मला माहीत नाही। मग केव्हा तरी काहीतरी दुखायला लागलं की ते म्हणतात बापरे 90% ब्लॉक आहेत। होता ना तो त्यावेळेला, आत काय चाललं हे आपल्याला खरंच काही माहीत नाही आहे। देहाची स्थिती माझ्या बिलकुल हातात नाही, म्हणून मनाची स्थिती 100% माझ्या हातात आहे, हे लक्षात घ्या। हा आजचा विषय आहे। मनाची स्थिती 100% माझ्या हातात आहे। त्यालाच म्हणायचं की अखंड आनंदात राहणं हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवीनच। आपण मिळवलेला नाही आहे, अखंड आनंदात। आणि आनंद म्हणजे कशावरही अवलंबून नसलेली मनाची स्थिती।
मी ज्यावेळेला आनंदात असतो त्यावेळेला मी परमेश्वराच्या जवळ असतो, त्यावेळेला मला परमेश्वराचं दर्शन झालेलं असतं. किंवा आज आपण जो विषय बघणार सायुज्य मुक्ती मला मिळालेली असते ज्यावेळेला मी आनंदात असतो. हा आनंद कशावरही अवलंबून नाही. खूप कथा आपल्याला सांगता येतील, आपल्याला वेळ त्या मनाने कमी आहे. पण ही कथा बघा, एक साधू आहे, त्याचा आश्रम आहे आणि आश्रमाच्या बाजूला असे मोठी तळी वगैरे आहेत. पावसाची सुरुवात आहे. अशा वेळेला रात्री 11ला सगळी कामं झाल्यानंतर सगळे नीट झोपलेत की नाही पाहून हा आपल्या ध्यानाला किंवा उपासनेला आरंभ करायचा. खिडकी होती, त्या खिडकीत हा बसायचा आणि शांत ध्यान. त्या दिवशी एवढे बेडूक ओरडायला लागले, तुम्हाला माहिती आहे, ड्राव 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 ड्राव, की त्याला व्यत्यय आला. आणि त्यांनी एवढी साधना केलेली आहे की निसर्गातली जी काही तत्त्व आहेत, आपण पंचमहाभूत म्हणूया किंवा बाकीचे चर अचर सगळे जीव, त्याच्यावर याचं स्वामित्व आलेलं आहे. मी ध्यानाला बसतोय, दिवसभर मी काम करत होतो, मला उपासनेला वेळच मिळालेला नाही आणि आता मी ध्यान करतोय, तुम्ही व्यत्यय आणताय माझ्या ध्यानात. म्हणून त्यांनी त्या खिडकीतून आपली मान बाहेर काढली. स्टॉप. सगळे बेडूक थांबले की हो. आता इतकी शांतता होती, नीरव निशब्द शांतता. आता तो ध्यान करायला लागला. आता त्याच्या आत अशांतता निर्माण झाली की अरे हे बेडूक त्यांच्या पद्धतीने प्रार्थनाच करत असतील की मी राम राम म्हणतो, ते ड्राव ड्राव करतात. त्यांची भाषा कुठे मला माहीत आहे. मी जशी प्रार्थना करतो तसे तेही प्रार्थना करत असतील आणि त्यांच्या प्रार्थनेत व्यत्यय आणायचा मला काय अधिकार आहे. त्यांनी पुन्हा मान खिडकीतून बाहेर काढली आणि स्टार्ट म्हणला नाही, हे लक्षात ठेवा. सिंग युअर प्रेयर्स. बेडकं तसेच ड्राव ड्राव करणार आहेत की हो, पण आता ड्राव ड्राव सुरू झालं, लक्षात ठेवा. आणि ह्याचं ध्यान अत्यंत चांगलं लागलं. मीही राम राम म्हणतोय, तेही त्यांच्या भाषेत ड्राव ड्राव राम राम म्हणतायत. ज्या वेळेला आपण म्हणतो त्यावेळेला सांगितलं, अरे वा, आपण आज देवीचा श्लोक सुरू केला आणि काय देवीने संगीत लावलं, बॅकग्राऊंड म्युझिक, साईड ग्राउंड म्युझिक. हा असं जर केलं तर व्यत्यय येणारच नाही. मनस्थिती 100% माझ्या हातात आहे. हे जमलं पाहिजे. मात्र आता इथे त्यांनी परत सुरुवात केली. सुरुवातीला त्याला व्यत्यय येत होता, त्यांनी स्टॉप सांगितलं आणि आता सुंदर संगीत सुरू झालं, बेडकांचं संगीत, आणि त्याच्यात त्याचं ध्यान लागलं. त्यांनी त्यांना सिंग म्हणून सांगितलेलं होतं. तो म्हणतो आता याचं ध्यान छान लागतं. हा ध्यानात विचार करतो, जो आपण विचार करत आजच्या विषयाला सुरुवात करूया की पहिल्यांदा माझं काय चुकलं. म्हणजे ज्यावेळेला मी त्यांना स्टॉप म्हणलं आणि ते बिचारे थांबले आणि नंतर आत मला व्यत्यय सुरू झाला की ते प्रार्थना करत असताना तुला त्यांना स्टॉप म्हणजे थांबा म्हणण्याचा काय अधिकार आहे. म्हणजे पहिल्यांदा माझं काय चुकलं आणि नंतर ती चूक मी कशी करेक्ट केली, बरोबर केली. हे इंग्रजीत पुस्तक आहे, इंग्रजीतले शब्द ऐकायला बरे वाटतात म्हणून तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा मी काय केलं, आय वॉज रॉंग इन द फर्स्ट प्लेस. माझी काय चूक झाली पहिल्यांदा. त्यांनी सांगितलं की ते जे चालू होतं ना, आय रिझेंटेड म्हणायचं नाही तुम्ही. बघा, आय रेझिस्टेड आणि आय रिजेक्टेड म्हणायची नाही तुम्ही प्रार्थना. मी करतो नाही ते प्रार्थना म्हणजे पहिल्यांदा मी रिझेंट केलं. रिझेंट म्हणजे निषेध व्यक्त केला, रेझिस्ट म्हणजे विरोध केला आणि रिजेक्ट म्हणजे त्याग केला. नाही म्हणायचे तुम्ही. दिस वॉज माय मिस्टेक. दुसऱ्या वेळेला मी काय केलं, आय ॲक्सेप्टेड, आय ॲडमायर, आय ॲप्रिशिएटेड. मी ते त्यांची प्रार्थना करत आहे ते ॲक्सेप्ट केलं, हा काही छान बोलतायत नाही, ॲडमायर केलं आणि मग हा अशा ह्याच्यात म्हणतो त्याच्यात ॲप्रिशिएट केलं. रसग्रहण, रसास्वाद घ्यायला सुरुवात केली त्या बेडकांच्या आवाजात. तोच बेडकांचा आवाज आता मला संगीत वाटू लागला. काही वेळापूर्वी तोच मला नॉईज म्हणजे गोंधळ गोंगाट वाटत होता. बदल कुठे झाला आहे हो. बदल माझ्यात झालेला आहे, माझ्या दृष्टिकोनात बदल झालेला आहे. मी स्वतःला काय सांगतो ह्याला एक सुंदर शब्द आहे आणि बाबा बेलसरे शेवटी प्रवचनात सांगत होते, क्रिया आपल्या हातात नाही आहेत. लक्षात ठेवा, प्रतिक्रिया आपल्या हातात आहेत. प्रतिक्रिया सांभाळा. कारण क्रिया जसं आपण म्हणतो प्रारब्ध आहे, त्या प्रारब्धाप्रमाणे क्रिया घडतात. पण क्रियेला प्रतिक्रिया कशी, त्यांनी शिवी दिली, मी शिवी दिली. अरे म्हणजे आपण म्हणतो न्यूटन्स 3rd लॉ, न्यूटन फिजिक्समध्ये बोलतो. आपण स्पिरिच्युअल विचार करतोय, आपण आध्यात्मिक विचार करतो आणि तो भौतिक विचार करतो की काय म्हणतात, ॲक्शन अँड रिॲक्शन आर इक्वल अँड अपोजिट अँड सायमल्टेनियस. बरोबर. म्हणजे ॲक्शन म्हणजे क्रिया आणि रिॲक्शन म्हणजे प्रतिक्रिया. ती विरुद्ध दिशेला असतात, समान असतात आणि एकाच वेळेला असतात. दे आर अपोजिट, सायमल्टेनियस आणि इक्वल. म्हणजे त्यांनी शिवी दिली, मी शिवी दिली.
अरे म्हणजे मी त्याच्याच लेव्हलला आलो हे लक्षात ठेवा. त्यांनी शिवी दिली, मी शांत राहिलो. बरोबर? बघा, माझी प्रतिक्रिया मी सुधारली. त्यांनी शिवी दिलीनंतर मी चिंतन करायला लागलो, शिव, शिवा, शिवी, पार्वतीचं नाव आहे. कल्पना करा, अरे वा, हा आज पार्वती निरनिराळ्या याच्यात म्हणतोय, आय कॅन एन्जॉय. विचार करा, मी माझी प्रतिक्रिया सुधारली. प्रतिक्रिया सुधारायला आपल्यापैकी प्रत्येक जण स्वतंत्र आहे. सासू बोलते तेच बोलते, पण सुनेने ठरवलं की ही शिवी नाही, ओवी गाते. काय सुंदर ओवी गात आहेत नाही, उद्या सासूबाईंना जाता आणून देऊया, तेवढेच पीठ दळून होईल. कल्पना करा. आणि हे सगळं आपल्या हातात आहे. त्यासाठी बुद्धी वापरूया, त्यासाठी आपली कल्पनाशक्ती वापरूया, त्यासाठी आपली सृजनशीलता वापरूया, त्यासाठी आपली प्रतिभा वापरूया. आपण वापरतच नाही, ते खरंच वापरत नाही. याचं संतांना वाईट वाटतं. लक्षात ठेवा, अनेक संत आहेत. कबीर आहे, तुकाराम आहे आपल्याकडचा, हे बंडखोर संत आहेत. तोंडात आलं तिथे बोलून गेलेले आहेत. एक अप्रतिम गाणं आहे. गाणं कोणी गायलेलं आहे आपल्यापैकी सगळ्यांना माहीत आहे. गाण्याची रचना आपण तर्क करू शकतो, पण गाण्याची संगीत रचना कुठली आहे विचार करा, नंतर सांगेन. आपल्या वीणा मोपकर आलेल्या आहेत, त्या गातील. आणि हां, इथे येऊन गायला हरकत नाही. आपण डोळे बंद करून ऐकलं तरी चालेल. आणि हा आजचा विषय आहे आपला. आणि मधलं फूल आहे, लक्षात ठेवा, दासबोधाचा प्राण आहे, मध्यवर्ती कल्पना. वीणा गाईल आता. ऐकूया शांत. गाणं आपल्याला माहीत आहे. संगीत रचना कुणाची? चालू आहे का तो? चांगल्या गोष्टींना दृष्ट लवकर लागते. हा नियम आहे, माहीत आहे ना. केळाचा मोठा घड लागला की आपण तो झाकतो आणि त्याला चप्पल टांगतो उलटी. चांगलं काहीतरी घडणार आहे. माझ्या वेळेला असं काही झालं नाही, हे लक्षात ठेवा. हा म्हणवाच. श्रीराम. कौसल्याचा राम बाई, कौसल्याचा राम, भाबड्या भक्तासाठी देव करी काम. कौसल्याचा राम बाई, कौसल्याचा राम, कौसल्याचा राम बाई, कौसल्याचा राम. एक एक तारी हाती भक्त गाई गीत, एक एक धागा जोडी, धागा जोडी, जानकीचा नाथ, जानकीचा नाथ. राजा घनश्याम, कौसल्याचा राम बाई, कौसल्याचा राम, कौसल्याचा राम बाई, कौसल्याचा राम. दास राम नामी रंगे, राम होई दास, एक एक धागा गुंते, धागा गुंते, रूप ये पटास, रूप ये पटास. राजा घनश्याम, कौसल्याचा राम बाई, कौसल्याचा राम, कौसल्याचा राम बाई, कौसल्याचा राम. विणून सर्व झाला शेला, पूर्ण होई काम. ठाई ठाई शेल्यावरती, शेल्यावरती, दिसे राम नाम, राम नाम, राम नाम, राम नाम, दिसे राम नाम. गुप्त होई राम,
छान. देव भक्तासाठी काय करतो ह्याचं एक दृश्य आपण बघितलं. खरंच गीत रचना ग दी माडगूळकरांची आहे, तुम्ही तर्क केला असेल, पण संगीत रचना पु ल देशपांडेंची आहे. हे इतकं अमर गीत आहे आणि पु ल देशपांड्यांनी ही रचना करताना राम या शब्दाची जी पुनरुक्ती केली तसे नास्तिक होते, पण नास्तिक म्हणजे खरे आस्तिक होते. म्हणजे सगळीकडे निर्गुण जो आज आपण शेवटची आत्मनिवेदन भक्ती बघू, निर्गुण भक्ती सगळीकडे निर्विकार असं ते ईश्वरी तत्व ते भरून राहिलेलं आहे. लक्षात ठेवा, त्याची ते उपासना करत होते. ते देवळात गेले नसतील, मूर्तीबद्दल किंवा मूर्तीची पूजा करणाऱ्यांवरही त्यांनी विनोदी अशी टीका केलेली असेल, परंतु खऱ्या अर्थाने ज्याला सगळीकडे पसरून राहिलेलं जे ईशत्व किंवा देवत्व आहे ते त्यांना नक्की त्यांना अनुभव आलेला होता. त्याच्याशिवाय अशा रचना करणार नाहीत. इतरही त्यांच्या रचना आहेत. आता याच्यातले महत्त्वाचे शब्द आपल्या आजच्या विषयासाठी. आजचा दशक चौथा आहे आणि चौथा दशक म्हणजे एक दशकी पारायण. हे लक्षात ठेवा. संपूर्ण दासबोध वाचणे शक्य नसेल तर हा चौथा दशक फक्त वाचला तरी चालेल. कारण अगदी पहिल्या दिवशी बघितलं की ग्रंथाच्या आरंभी दुसऱ्या तिसऱ्या ओवीतच समर्थांनी सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे की इथे विशद भक्तिमार्ग, भक्तिमार्गाचे सगळे पैलू, भक्ती कशी करायची, भक्तीत कोणते अडथळे येतात, त्या अडथळ्यांवर मात कशी करायची, भक्तीची कुठली साधनं आहेत, त्यातलं कुठलं साधन मला सोपं आहे, सहज आहे, हे लक्षात ठेवा. हे सगळा विचार दासबोधात मी केलेला आहे. मग पुढे ह्या ग्रंथाचा अभिप्राय काय आहे, ग्रंथाचा संदेश काय आहे, तर त्यांनी पुढे स्पष्ट सांगितलं. भक्तीचे योगे देव निश्चय पावती मानव, ऐसा आहे अभिप्राव इये ग्रंथी. या भक्तीच्या योगाने मानव देवत्वाला पोचतो, हा अभिप्राय या ग्रंथात दिलेला आहे. म्हणजे जरी सगळे विषय त्यांनी मांडलेले आहेत, ज्ञान आहे, फिलॉसॉफी म्हणजे तत्त्वज्ञान आहे, भरपूर विषय मांडलेले आहेत, त्याशिवाय काय एवढा मोठा ग्रंथ झालेला आहे. पण मध्यवर्ती कल्पना भक्ती आहे आणि भक्तीच्या सगळ्या पैलूंचं वर्णन जे भागवतात आलेलं आहे तो श्लोक त्यांनी सुरुवातीला या दशकाच्या दिलेला आहे आणि तिथून सुरुवात करणार आहोत आपण. पण आत्ता जे गीत म्हणलं गेलं ते गीत एका अर्थाने आपल्या प्रपंचाचं गीत आहे. म्हणजे काल आपण बघितलं होतं की प्रपंच आणि परमार्थ करायचा नाही, आपला प्रपंचच परमार्थमय करायचा आहे. प्रपंचातली प्रत्येक कृती नाही, क्रियासुद्धा. कृती आपल्या हातात आहे, कृतीला काहीतरी हेतू असतो म्हणून त्याला कर्म म्हणलेलं आहे. पण श्वासोच्छ्वास ही क्रिया आहे आणि ती चालूच असणार आहे. आता श्वास मी रोखून धरला, प्राणायाम, की ते कर्म झालं. मी का प्राणायाम करतो? चांगलं आरोग्य राहावं म्हणून. मी का प्राणायाम करतो? माझं मन प्रफुल्ल राहावं म्हणून. का प्राणायाम करतो? माझं व्यक्तिमत्व सुधारावं म्हणून. म्हणजे काहीतरी हेतू आला की ते कर्म झालं. एरवी ती क्रिया असते आणि त्यामुळे क्रियासुद्धा क्रिया पालटे तत्काळ. हा ग्रंथ वाचलात, ऐकलात, श्रवण केलियाचे फळ. काय फळ विचारतो तो श्रोता? क्रिया पालटे तत्काळ त्यांनी सांगितलं. कर्म नंतर आलं, क्रिया. तुमची श्वासाची क्रियासुद्धा बदलेल आणि श्वासाची क्रिया बदलेल म्हणजे काय? असं करतो तसं नाही, माझे श्वास परमेश्वर चालवतोय, नाहीतर मी मेलोच नसतो. की कुणाला आपला श्वास थांबायला आवडेल सांगा बरं? श्वास कुठे, केव्हा, कसा, कधी बंद पडणार आहे, शेवटचा आहे ते कळणार नाही आहे. अत्यंत प्रेमाचा संवाद गीतेतला आपल्याला माहीत आहे. तो अर्जुनाला सांगतो, अंतकालेच माम एव स्मरण मुक्त्वा कलेवरम. अर्जुना सोपं आहे, तुला माझ्याकडे यायचं आहे ना, बरं हा तुझा शेवटचा जन्म हवा ना, यानंतर तुला मुक्त पाहिजे ना, हाच आपला विषय आहे आज. तर तू एकच काम कर, मरताना शेवटचा श्वास घेशील त्यावेळेला कृष्णा म्हण, तू माझ्याचकडे येशील आणि माझ्याकडे आला म्हणजे तू मुक्त झालास. किती सोपं आहे हे. कृष्ण थांबला. मग अर्जुनाच्या लक्षात आलं कृष्णा हे अगदी सोपं आहे. शेवटच्या श्वासाला कृष्णा, रामा, दत्ता, देवी कुणाचंही नाव घ्यायचं. पण अरे शेवटचा श्वास कुठे? शेवटचा श्वास कधी? शेवटचा श्वास कसा? शेवटचा श्वास कोणत्या अवस्थेत? शेवटचा श्वास कुणाच्या समोर किंवा कुणाच्या मध्ये? हे कसं कळणार आहे? कृष्ण म्हणाला, तीच तर खरी अडचण आहे. ती खरी अडचण आहे. शेवटच्या श्वासाला नाम हे सोपं आहे, पण शेवटचा श्वास कधी हे कोणालाही माहीत नाही. शेवटचा श्वास कोणता हे कोणालाही माहीत नाही आहे. मग शहाणपणा काय आहे? प्रत्येक श्वास शेवटचा. हा आजचा संदेश आहे. प्रत्येक श्वास शेवटचा आणि तो शेवटचा श्वास आहे. मी परमेश्वराचं नाम घेईन
आता तुम्ही म्हणाल मी राम राम म्हणत बसलो तर ते प्रवचन कसं होईल? पण आत्ता मी प्रवचन करतोय, हे श्वास चालू आहेत, गेलेला श्वास पुन्हा येणार नाही आहे. प्रत्येक श्वास हा शेवटचाच आहे, हे लक्षात ठेवा. प्रत्येक श्वास हा शेवटचा आहे आणि प्रत्येक पुढचा श्वास हा नवीन आहे. श्वास येतो, थांबतो, जातो. जातो त्यावेळेला मृत्यू असतो, नवा श्वास येतो त्यावेळेला जन्म असतो आणि श्वास टिकतो त्याला जीवन म्हणतात. जन्म, जीवन, मृत्यू, आरंभ, मध्य, अंत. श्वासाला सुद्धा ऐक्यो, क्षणाला सुद्धा आहे. क्षण आला, थांबला, गेला. प्रत्येक आहे. पावसाचा थेंब आला, कुठे पडेल त्याप्रमाणे नंतर बघूया. सुंदर उदाहरण दासबोधात दिलेलं आहे. थेंबाचं उदाहरण दिलेलं आहे, कणाचं उदाहरण दिलं. कणाकणाने वाळवंट बनतं, क्षणाक्षणाने अनंतता बनते आणि श्वासाश्वासाने जीवन बनतं. या प्रत्येकावर मुद्रा जर राम नामाची मारली तर तुम्हाला कबीर होता येतं. विठ्ठल विठ्ठल म्हणत तुम्हाला तुकाराम होता येतं. हे किती सोपं आहे हो. आणि सोपं आहे म्हणूनच अवघड वाटतं आपल्याला. आपल्याला घरातली बाई असते ना, काम करायला येते, तिला मराठीत आपण मोलकरीण म्हणतो, कोकणीत वावराडी, वावर करते ती. पण मोलकरीण म्हणजे ती मोल करूनच घरात शिरते की नाही सांगा? मोलकरीण. आज मोलकरीण 3 दिवस आली नाही ना, ते आपलं घर बंद पडतं. चला कुठून तरी मागूया, मग झोमॅटो असेल किंवा स्विगी असेल ते जेवण मागूया, हे कपडे ठेवूया, नाहीतर लॉन्ड्रीत टाकूया. सगळ्या एजन्सीज तयार झालेल्या आहेत आपल्याला. पण ती आली नाही तर घरात इमर्जन्सी आहे, लक्षात ठेवा. पण घरातली आई सगळी कामं करते हो, पण ती अमोलकरीण आहे. ती मोलकरीण नाही आहे, अमोल. तिचं मोल कोण करणार आहे? अमूल्य आहे ते, पण किंमत नाही त्याला. डायमंड्स आर फॉर एव्हर. डायमंड, प्लॅटिनम, रिंग वगैरे आपल्याला किमती सांगता येतात आणि ती किमती सांगणारी बिचारी विकणारी दुकानं गोव्यात सुद्धा किती वाढली. तुम्ही नावं सांगत नाही, त्यांची जाहिरात होईल म्हणून. हो, गावागावात त्यांच्या ब्रांचेस निघाले. जे पुण्याला होतं फक्त ते आता सगळीकडे झालेलं आहे, जगभर झालेलं आहे आणि भरपूर गिऱ्हाईक आहे. एक तुम्हाला सांगतो, अशाचपैकी एका मालकाला मुलाखतीच्या वेळेला विचारलं की असा एक क्षण तुमच्या जीवनात, हे खूप श्रीमंत आहेत, अनेक ठिकाणी त्यांच्या हिरे आणि अंगठ्या, सगळे अलंकार, त्यांची दुकान आहेत. प्रश्न विचारला. प्रश्न फार मार्मिक आहे आणि आपण चिंतन करूया तरच आपल्याला कळणार आहे खऱ्या शब्दांचा अर्थ काय. काल सांगितलं, पुतळ्याची मूर्ती झाली की चित्र सगळं बदलतं. शब्द बदलला तर अर्थ नुसता बदलत नाही, तर भाव बदलतो. आणि भावार्थ हा शब्द आपण ज्ञानेश्वरीच्या बाबतीत भावार्थ दीपिका हे ज्ञानेश्वरने सांगितलं. गीतेला भावही पाहिजे आणि अर्थही पाहिजे. वामन पंडितांनी यथार्थ गीता लिहिली आहे. यथार्थ गीता जशी आहे तशी, ॲज इट इज. नको ना, गीतेतला भाव ज्ञानेश्वरांनी वर्णन केलेलं आहे. अरे सांगितल्यानंतर शेवटी कृष्ण अर्जुनाला आलिंगन देतो. काय सुंदर प्रश्न आहे. ये हृदयीचे ते हृदयी घातले. आलिंगन म्हणजे मिठी नाही आहे, लक्षात ठेवा. इट इज नॉट हगिंग ऑर एम्ब्रेस. आलिंगन म्हणजे माझं जे आत्मलिंग आहे आणि तुझं आत्मलिंग आहे ते परस्परात एकमेक मिसळून जाऊ दे, म्हणून ते आलिंगन आहे. आलिंगन देतो. ये हृदयीचे ते हृदयी घातले. दोघांनाही कळले नाही. आपणासारखे केले अर्जुना. कसं? पण अर्जुन पण न मोडिता. काय सुंदर आहे हो. आपल्यासारखे केले, आलिंगन देऊन आपणच. पण त्याला कृष्ण बनवणं काही अवघड होतं कृष्णाला. आणि चल आलिंगन, ये माझ्यात, मी तुला सामावून घेतो, कृष्णच बनून जा. तो काय भक्तीचा प्रसंग आहे? तो युद्धाचा प्रसंग आहे. अर्जुन अर्जुनच राहायला पाहिजे, पण त्याच्यात कृष्णाचं सत्व आलं पाहिजे, कृष्णाचा सगळा प्रभाव आला पाहिजे. ते आणला. अर्जुनाला अर्जुनच ठेवलं, स्वतः कृष्णच राहिला. नाहीतर त्याला कृष्ण केलं असतं तर रथाला 2 सारथी झाले असते, रथी कुणी उरलाच नसता. अर्जुन रथी आहे, तो लढणार आहे, रथाचा स्वामी आहे. पण सारथी आहे तो कृष्ण आहे. पण अर्जुनाला आपणासारखे केले हे ज्ञानेश्वर म्हणतात, गीता म्हणत नाही. कारण गीता निराळ्याच पद्धतीची रचना आहे, भावार्थ आहे तो. म्हणून आपण आत्ता जे गीत ऐकलं अत्यंत भावगीतच आहे, ते भक्तिगीतच आहे. पण त्यातले शब्द आहेत ना, ते आपल्याला संपूर्ण कार्यक्रम आहे उरलेल्या जीवनासाठी, आनंदात राहण्यासाठी. कबीराकडे काय होतं? ते वाहत आलेलं पोर आहे आणि ते सापडतं ते विणकर आहे. त्यानं मूळ नाही आहे. अरे देवाची देणगी. सगळीकडे चौकशी करतात आणि तो विणकराच्या घरात वाढतो. तो कोण आहे? हिंदू का मुसलमान? वाद जसा साईबाबांबद्दल. आणि मग आख्यायिका तयार होतात. ज्या वेळेला तो जातो त्यावेळेला त्याचं शव आहे ना तिथे, प्रेत. आणि हे म्हणतात, हिंदू म्हणतात जाळायचं, ते म्हणतात पुरायचं. आख्यायिका निर्माण होतात. त्याच्यात आपण तत्व शोधायचं. एक लक्षात ठेवा, असं घडलं असेल की नाही, चमत्कार कशाला विचार करायचा. काल तुम्हाला सांगितले, तुझ्यासमोर चिकित्सक मंडळी येते, त्याला रामनामाचा अर्थ सांगायचा आहे, हे संतांना सांगून दिले. अलीकडच्या काळातले रामावतार गोंदवलेकर महाराज काय, किंवा स्वामी समर्थ काय, किंवा गजानन महाराज शेगावचे काय, किंवा साईबाबा काय शिर्डीचे, ही काय
नियतीची स्फुरणं म्हणलेली आहेत त्याला. नियतीची स्फुरण, इन्स्पिरेशन ऑफ डेस्टिनी. डेस्टिनीला वाटलं की ह्या जन्मावा इथे, मग त्याच्या आधीचा कशाला विचार करता, तो हिंदू होता का मुसलमान होता, आणि भांडायला लागले. ते प्रेत झाकून ठेवलेलं होतं आणि शेवटी म्हणाले बघूया कबीर काय सुचवतो आपल्याला. म्हणून ते काढल्यानंतर तिथे सब्जा, आपण ज्याला तूप मिरी हे काढतो ना, सब्जा आणि तुळस होती. तुळस हिंदूंनी घेतली आणि सब्जा मुसलमानांनी घेतला. बस झाला अंत्यसंस्कार. प्रेताचा संस्कार झाल्याचा उल्लेखच नाही आहे. तुकाराम गेले वैकुंठाला निघून, तुकारामाचा अंत्यसंस्कार, तुकारामाचा मृतदेह कल्पनाच नाही आहे. म्हणून निर्नाळे संशोधन झालेलं आहे. आपण त्याच्यातला भाव लक्षात घ्यायचा. हा कबीर पुढे वाढला. कबीर हिंदू असला पाहिजे, कबीर मुसलमान असला पाहिजे. अविंध हा शब्द आहे. हे साईबाबा होते, त्यांचे कान टोचलेले नव्हते. आणि गोव्यात आता काय सगळीकडेच निरनिराळ्या पद्धतीने कानं टोचण्याची फॅशन निघालेली आहे. कोणी ॲक्युपंक्चर वगैरे काही म्हणतील, पण महाराष्ट्र वगैरे अनेक देशात अगदी मुलगा जरी झाला तरी त्याचे 2 कान टोचतात आणि त्याच्यात इयररिंग नाही तर डूल घालतात लहानपणी. तर कान टोचलेले नाही आहेत म्हणजे हा हिंदू नाही आहे, हा अविंध आहे म्हणजे हा मुसलमान आहे, असा वाद निर्माण झाला कबीराच्या वेळेला. पण कबीर ह्या पृथ्वीवर होताच कुठे हो? वैकुंठाला गेले तुकाराम, तुकाराम इथे होतेच कुठे? हा देहूचा वाणी विदेही होता, देही असून. आणि म्हणून काल तुम्हाला सांगितलं होतं किंवा परवा की आम्ही वैकुंठवासी, आमचा परमनंट ॲड्रेस वैकुंठ हाच आहे. आलो याची कारण अशी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. हजारो वर्षापूर्वी ऋषी बोललेले आहे. आता काळ किती बदललेला आहे. मोबाईल आल्यानंतर सगळं जग नवीन निर्माण झालेलं आहे, जन्मलेलं असं वाटायची परिस्थिती आहे. विचार करा तुम्ही. आजचा दिवस कुठला असेल तर फार चांगला दिवस आहे. खूप वर्णन येतं. 16 जुलै फक्त बघा, आज तारीख आहे 16 मार्च 2024 नाही, 1996 पासून हा दिवस जगात साजरा व्हायला लागला. भारतात त्यावेळेला हा प्रॉब्लेम नव्हता. मी प्रॉब्लेम शब्द वापरतोय, विचार करून वापरतोय. त्यामागे पाश्चात्य देशात झालेलं सर्वेक्षण, सर्व्हे आणि रिसर्च म्हणजे संशोधन दोन्ही आहे. आज आहे नो सेल्फी डे. लक्षात आलं असेल हा. म्हणजे त्यांना नो सेल्फी डे जगभर साजरा करावा असं वाटतो, एकाच दिवशी साजरा करावा असं वाटतो, म्हणजे त्याचा इम्पॅक्ट मानवजातीवर किंवा मनावर पडावा म्हणून. पण संतांचं जसं आपण ऐकलं नाही आहे तसं ह्यांचं कोण ऐकतो? दिवस साजरा करूया नो सेल्फी डे म्हणून. आज मी कुठे कुठे सेल्फी काढल्या म्हणून जास्त सेल्फी आपण पाठवू. पण एक संशोधन तुम्हाला फक्त सांगतो, सेल्फी 10 जर तुम्ही दिवसातून काढल्यात आणि त्यातल्यात किमान 6 पाठवल्यात आणि हे असे 1-2 महिने पाठवत राहिलात तर तुमच्या मनाची अरेंजमेंट बिघडते, डिरेंजमेंट सुरू होते. काही दिवसांनी डिमेन्शिया आणि नंतर अल्झायमर्सपर्यंत तुम्ही जाऊ शकता. वर्ष लागतील ह्याला. सावध राहूया की. अरे सेल्फिश असणं वाईट आपण म्हणत होतो, सेल्फी त्याच्यापेक्षा वाईट आहे. सेल्फिश हा स्वार्थ आहे. प्राणी वगैरे सुद्धा जाऊन झडप मारून वगैरे घेतात. सेल्फिश असणं स्वार्थ, चांगलाही स्वार्थ असू शकतो. म्हणून महाराज म्हणतात, गोंदवलेकर महाराज, स्वार्थ खरा साधा रे, नित्य तुम्ही नामगायनी जागा. मग नित्य नामगायनात जागं राहण्यासाठी काय अडचण? मीपण जाळून या जगी वागा. हा मीपणामध्ये येतो. हा मीपणा आहे ना, तो सगळ्यांच्या, मी आणि परमेश्वर सगळीकडे आहे, माझ्या आतबाहेर परमेश्वर आहे, पण कुठेतरी मीपणा आड येतो. तो जर मी ॲनालाइज केला, म्हणजे त्याच्यावर विचार करून तो जर मी बाजूला केला तर परमेश्वरच मी आहे हो, मीच परमेश्वर आहे. सोहम हंसहा हे उत्तर आहे. अच्छा, याच्यातली ओवी तुम्हाला सांगतोय. सगळं आज वाचायला मिळणार नाही, पण कबीर काय म्हणतो लक्षात ठेवा. कबीराचे विणतो शेले कौसल्येचा राम. नंतर जानकीचा नाथसुद्धा आहे. कौसल्येचा राम ही वात्सल्य भाव आहे. हे भक्तीचे निरनिराळे भाव सांगितलेले आहेत. पत्नीचा भाव त्याला कांता भाव म्हणतात. मीरा, मधुरा नाव ऐकलेलं असेल, ती मधुरा भक्ती आहे. मधुरा भक्तीचे अलीकडच्या काळातले आचार्य गुलाबराव महाराज आहेत, जे जवळजवळ जन्मतः अंध होते. मी जवळजवळ का? कारण जन्मले त्यावेळेला ते आंधळे नव्हते, नंतर ते अंध झाले, हे लक्षात ठेवा. म्हणून ज्या वेळेला त्यांची दृष्टी गेली, वाचण्याची आतून त्यांना एवढी उर्मी होती, लक्षात ठेवा, ते थांबवू शकत नव्हते. त्यांचं चरित्र वाचा, मधुरा द्वैताचार्य गुलाबराव महाराज म्हणून पुस्तक आहे. मी चुकत नसेल तर त्याची प्रस्तावना लता मंगेशकरांनी लिहिलेली आहे. हा आंधळा माणूस, त्याचे काही शिष्य विदर्भात अमरावतीहून गोंदवल्याला येतात. कशासाठी? महाराजांना सांगतात गोंदवल्याच्या की तुम्ही मणिकर्णिका घाटावर एक प्रेत उठवलेला आहे, तेव्हा आमचा हा जो अंधळा मित्र आहे त्याला दृष्टी द्या, त्याला ज्ञानेश्वरी वाचायची आहे. महाराज हसले म्हणाले, अरे वा,
मला माहीत नाही मी प्रेत उठवलं म्हणून. त्याचा तो गंडांतर मृत्यू होता, तो मृत्यू झालेलाच नव्हता, बेशुद्धासारखा पडला असेल. मी आपल्या रामाचं नाव घेऊन पाणी मारलं, तो उठून बसला, झालं. जर मी प्रेत उठवायला लागलो असतो तर माझी 4 मुलं का मेली असती, माझे आई वडील का गेले असते, गोंदवल्यात कोणी मरायलाच नको होतं? असं नाही आहे म्हणाले, असं नाही आहे. आणि त्यातून महाराज म्हणाले की तो कपिला षष्ठीचा योग होता जो अनेक वर्षांनी येतो. म्हणजे तो योगही होता, त्याचं प्रारब्ध संपलेलं नव्हतं, त्याचा तो मृत्यू हा आध्यात्मिक मृत्यू नव्हता, म्हणजे अंतिम मृत्यू नव्हता. आणि तुम्ही म्हणतात बोला फुलाला गाठ, ती रामाची इच्छा होती, रामाचं नाम घेऊन टाकलं आणि तो उभा राहिला. माझं काही नाही आहे त्याच्यात. तुम्ही कुठून आलात? अमरावतीहून. अरे अमरावती म्हणजे गुलाबराव महाराज. हो आम्ही त्यांचे शिष्य आहोत, पण ह्याला दिसत नाही आहे. म्हणाले वेडे आहात तुम्ही, वेडे. ज्ञानेश्वरीच्या कुठल्याही ओवीवर बोट ठेवलं की ते ओवी वाचायचे, लक्षात ठेवा. 9000 ओव्या ते वाचू शकत होते. लोकांनी त्यांची किती अलीकडच्या काळापर्यंत हा माणूस होता, महामानव होता. मधुरा भक्ती तुम्ही बघा, मागे केस बांधलेले असायचे, कानात काहीतरी घातलेलं असायचं, कुंकू लावलेलं असायचं, हातात काकणं असायची. आणि कांताभाव किंवा मधुरा भाव म्हणजे काय आहे, मी कृष्णाची, लक्षात ठेवा, पत्नी आहे. आणि मधुरा भक्ती गुलाबराव म्हणायचे मी ज्ञानेश्वरांची कन्या आहे, ज्ञानेश्वरांची मानसकन्या आणि कृष्णाची पत्नी, म्हणून मी एक राधा आहे, एक गोपी आहे किंवा एक मीरा आहे. ह्या भावात पुरुषाला राहणं अवघड आहे, लक्षात ठेवा. विषय वाढेल म्हणून सांगत नाही. रामकृष्ण परमहंस त्यांचे अनेक पुस्तकं आहेत, त्याच्यातलं 2 खंडातलं त्यांचंच पुस्तक आहे रामकृष्ण प्रकाशनाचं, त्याच्यात त्यांचा साधना खंड वाचा. त्याच्यात त्यांनी ही मधुरा भक्ती इतक्या आर्तपणाने उत्कटतेने आतून केलेली आहे. तिथे लिहिलं आहे ते तुम्हाला सांगतो. आणि ही लिहिणारी मंडळी सारानंद, विवेकानंद, शिवानंद, अखंडानंद ही मूर्ख मंडळी नव्हती, हे अंधश्रद्धाळू मंडळी नव्हते. त्यांनी फुटनोटमध्ये दिलेलं आहे की या काळात आमच्या गुरूंची मासिक पाळी सुरू झालेली होती. कारण ते स्त्री भावात होते, ते मधुरा भावात होते, ते गोपी भावात होते, ते मीरा भावात होते. वाचा तुम्ही. आणि फुटनोट का दिले, ह्याच्यामुळे आमचे गुरु श्रेष्ठ असं तुम्हाला वाटू नये आणि विचित्र कल्पना तुमच्या मनात येऊ नयेत. पण डॉक्टरांनी पाहून जे दाखवलं आहे. दुसरं सांगतो, ज्यावेळेला ते दास्य भावात होते, आज आपण बघणार आहोत दास्य भक्ती. दास्य भाव म्हणजे हनुमान. त्यावेळेला ते हनुमानासारखे राहायचे, ते झाडावर राहायचे. जोपर्यंत मला हनुमंताचं दर्शन होत नाही तोपर्यंत मी झाडावरून खाली येणार नाही. 4 याच्यावर हुप हुप करत चालायचे. त्यांनी धोत्राचं मागे शेपटासारखं असं केलेलं होतं, ते फक्त फळं वगैरे खायचे. अरे 2-3 महिनेच त्यांना असं करावं लागलं. आणि नंतर एक अत्यंत सुंदर स्त्री त्यांना जाताना दिसली आणि ती गेली राधा गोविंदाचं मंदिर आहे त्या गोविंदाच्या, किंवा तिथे रामाचंही मंदिर आहे त्या रामात गेली. ती सीता माता होती. सीता मातेचं दर्शन झालं. आता हनुमंताची उपासना ही पूर्णत्वास पोचली म्हणून ते झाडावरून खाली आले. आणि ज्या वेळेला त्यांनी स्नान वगैरे केलं, डॉक्टरांनी सांगितलेलं आहे, त्यावेळेला त्यांच्या मागे साधारणतः 2-3 इंच असं शेपूट आलेलं होतं. जसं हनुमंताचं होतं तसं, जसं ते आलं प्रोजेक्शन म्हणा काही, तसं ते आत जिरलं इन द कोर्स ऑफ टाईम. अलीकडच्या काळातली घटना आहे. 1886 साली ते गेलेले आहेत आणि 200 वर्षांनी पुन्हा वायव्येकडे जन्मणार आहे. झाली की 1986 म्हणजे वर्ष झाली 100. त्याच्यानंतर 14-40 वर्ष, 60 वर्षात हा महापुरुष जर येणार असेल तर रोज आपण बघतोय की इथून पुढच्या मानवजातीला मार्ग दाखवण्याचं काम आपला देश करणार आहे. विश्वगुरु भारत एक व्यक्ती नसणार आहे. ईश्वरनिष्ठांची मांदियाळी आपण ज्याला म्हणतो, मांदियाळी म्हणजे मंडळी, आपण आहोत तसे. अशी सत्संग केले पाहिजेत. कलियुगाची 3 लक्षणं सांगितलेली आहेत आणि ती लक्षणं आजच्या या गीतात किती सुंदर आलेली आहेत. पहिलं त्यांनी त्याच्यात शेवटचं जे तत्व आहे, पहिल्यांदा कलियुगात कुणाची भक्ती करायची, कलौ सांगितलेलं चंडी विनायक. हो, नुसती देवीची करू नका. शांतादुर्गाच्या शेजारी आणि पायाशी बसून मी सांगतोय, आता शांतादुर्गा तशी उपयोगाची नाही, आता दुर्गा पाहिजे आपल्याला. आपल्याला रणरागिणी पाहिजे, आपल्याला चंडिका पाहिजे, आपल्याला काली पाहिजे. आणि नारी शक्ती ज्यावेळेला हा आविष्कार किंवा अवतार घेईल ना, तर आणि तरच स्त्रियांवरचे अत्याचार कमी होतील आणि जगाला निराळं मार्गदर्शन होईल, जगाला निराळी दिशा दाखवली जाईल या नारी शक्तीतून. हे लक्षात ठेवा. पहिली गोष्ट तुम्हाला सांगितली, कलौ चंडी आणि विनायक. हो, विनायक म्हणजे गणपती नाही. हो, गणपतीचे अनेक अवतार आहे, त्याच्यात विनायक हा अवतार आहे. विशेष रीतीने नायकत्व करणारा पाहिजे. तिथे एक कथा सांगितलेला आहे, सिंदुरासूर सारखा समजा एक राक्षस आहे आणि त्यांनी काय मागितलं, रक्तबीज असतो तसा, की माझ्या रक्ताचा एक थेंब जर सांडला तर त्यातून माझ्यासारखा आणखीन एक राक्षस निर्माण झाला पाहिजे.
मग अशा वेळेला विचार करा, ह्याला मारणारे कोण? जरी सुदर्शन चक्रांनी मारलं विष्णूंनी तर रक्त पडलं की एक सैन्य निर्माण होणार, रक्ताच्या थेंबा थेंबातून एक राक्षस. मग ह्याला मारायचं कसं? अरे हा विनायक जन्मलाय ना, प्रत्येक अवतारात त्याला हत्तीचं तोंड आहे असं समजू नका. अनेक अवतार आहेत. एका अवतारात रुद्धी सिद्धी, आपण त्याच्या 2 शक्ती किंवा पत्नी म्हणतो. बाकीच्या अवतारात तो म्हणतो मी लग्नच करणार नाही. फार सुंदर प्रसंग आहे. जर वेळ मिळाला आणि संधी आली तर मुद्दामून सांगेल की मी ब्रह्मचारी राहणार आहे. कारण का? पार्वती आणि त्याचा एक संवाद आहे, एक प्रसंग आहे, तो नंतर कधीतरी बघूया. पण हे लक्षात ठेवा, तो म्हणतो सिंदुरासुराला मारायला मी जातो. अशा पद्धतीने तो सिंदुरासुराला मारतो आणि त्याच्या भोवती असा फिरतो की त्याचं सगळं रक्त स्वतःच्या अंगावर घेतो. आणि हा त्यावेळेला श्वेतवर्ण गोरा असलेला गणपती ज्यावेळेला श्वेत मारून सिंधू परत येतो त्यावेळेला तांबडा झालेला असतो. मग आपण त्याची पूजा सुरू केली की रक्तवर्णे सुपूजितम, रक्तपुष्पही, रक्तवस्त्र, रक्तचंदन, सगळं तांबडं फूल, हे सगळं त्याला करायला लागलं. क्रांतीचा रंग आहे हा. विनायक आहे, विशेष रीतीने नायकत्व करणारा असा विनायक ही कलियुगाची गरज आहे. आणि आज म्हणूया थोड्याफार फरकानं, मी व्यक्ती म्हणून म्हणतोय, कुठलंही राजकारण नाही आणत. सध्या आपल्या देशाच्या प्रमुख स्थानी जी व्यक्ती आहे ना, तिचं नायकत्व हे जरा विनायकत्व आहे. कारण कुठेतरी एखाद्या देशात जातात ते लक्षद्वीपसारख्या, तिथे ते जातात, स्कूबा डायव्हिंग करतात आणि दुसरं एक बेट बुडून जातं मालदीव नावाचं. हे कल्पना करा ना, कुठेतरी ते जातात खाली. कशी दिसते द्वारका बघायला? तुम्हाला ते सोपं वाटतंय? नाही आहे. याच्यात उद्याची घटना काय आहे ते आज सूचना आहे, ती फक्त सूचक कृती आहे. ते हे विनायकत्व आहे, हे विशेष नेतृत्व आहे, लक्षात ठेवा. आणि हे असामान्य नेतृत्व आज आपल्या देशाला लाभलेलं आहे. इथून पुढे असेच नेते निर्माण होणार आहे, तरुणांच्यातून निर्माण होणार आहे. मी तरुणांबद्दल बिलकुल निराशावादी नाही आहे, लक्षात ठेवा. मुठभर तरुण वाईट असतील, पण एक किरंगळी सुद्धा चालते ज्याच्यावर गोवर्धन उचलला जातो. आणि गोवर्धन हा समाज आहे, लक्षात ठेवा. समाज उचलण्यासाठी कृष्णाची सगळी शक्ती एका करंगळीत असते आणि आपल्यासारख्या गोपगोपींची काठी म्हणूया ती त्या गोवर्धनाला लावलेली असते. नेतृत्व हे विनायकत्व हे पहिलं तत्व सांगितलेलं आहे. कलौ चंडी विनायको, कलौ संघे शक्ती. एकट्याने उपासना करून तेवढं बळ येणार नाही आहे. एकत्र येऊन उपासना करा कलियुगात. आता कलियुगाची जर वाढती कमान आहे तर जास्त एकत्र आलं पाहिजे. घरातल्या चौघांनी एकत्र आलं पाहिजे, जमत नाही. रविवारी किंवा गुरुवारी 4 कॉलनीतल्या शेजाऱ्याने आलं पाहिजे. हल्ली असे किती सत्संग चालू आहे, तो चांगलं घडतंय. इतकी लोकसंख्या भारताची वाढते, त्यामुळे तुम्हाला वाटेल की हे लोक म्हणजे दर्या में खसखस. तसं नाही आहे. 1 person with character, लक्षात ठेवा, इज मोर दॅन 51%. दॅट इज मेजॉरिटी. एक माणूस जर शुद्ध चारित्र्याचा असेल, राम हा चारित्र्यासाठी प्रसिद्ध आहे. रामो विग्रहवान धर्म हा आपण म्हणतो. साक्षात धर्म म्हणजे राम आहे आणि ती रामराज्याची मुख्य शक्ती आहे. विचार करूया आपण. आणि म्हणून दुसरं काय सांगितलंय? कलौ संघे शक्ती. संघटनाच शक्ती आहे. संघ म्हणजे एकत्र येणं, एकत्र येऊन उपासना करा, एकत्र येऊन काम करा. प्रोजेक्ट आपण ज्याला म्हणतो, प्रकल्प. प्रकल्प म्हणजे संकल्प नाही, संकल्प एकाच्या मनात तयार होतो. पण ज्यावेळेला तो समाजाच्या पातळीवरून एक मोठं कार्य निर्माण होतं त्याला प्रकल्प म्हणतात. आपण एका प्रकल्पाचा भाग आहोत, आध्यात्मिक प्रकल्पाचा. आणि तिसरं महत्त्वाचं आहे, याच्यात मग उद्धार कसा करायचा? मला तरुण जायचं आहे पलीकडच्या काठाला, कसं जाऊया? हरेर नाम हरेर नाम हरेर नाम कलौ युगे अत्र नास्त्येव नास्त्येव नास्तेव गतिरन्यथा सांगितलेलं आहे. कली संतर्ण उपनिषद म्हणून आहे, त्याच्यातला हा मंत्र आहे. 3दा सांगितलेलं आहे त्रिवार. काय त्रिवार सांगितलेलं आहे? हरेर नाम हरेर नाम हरेर नाम. हरीचं नाम म्हणजे कुठल्याही देवाचं नाव, कुठल्याही देवीचं नाव, कुठल्याही संताचं नाव, कुठल्याही आदर्श पुरुषाचं नाव. ओम आईन्स्टाईन म्हणून नमस्कार करून तुम्ही जर जप केला, आईन्स्टाईनची शक्ती तुम्हाला मिळू शकेल. ती जपाची शक्ती आहे, हे लक्षात ठेवा. ती नामाची केवळ शक्ती नाही आहे. ते जपातून जे आपलं एकचित्त होतं, आपण एकाग्र होतो आणि पूर्णपणे शब्द वापरतोय. शब्दासाठी शब्द वापरत नाही. पहिल्यांदा मी एक तान होतो, नंतर एक जीव होतो, एक रस होतो, एक रूप होतो आणि नंतर एकात्म होतो. एकात्म होईतोपर्यंत जप किंवा नाम मला साथ देतं आणि एकात्म झालो म्हणजे मला मुक्तीच मिळाली, मीच परमेश्वर झालो. हे लक्षात घ्या. म्हणून सांगितलं काय? हरीचं नाम हे कलियुगातलं साधन आहे. कलियुगात एकत्र येऊन उपासना करणं ही शक्ती आहे. आणि कलियुगाचे 2 दैवत आहेत. चंडी म्हणजे ती देवी शक्ती पण उग्र रूपातली,
म्हणजे आपण म्हणतो ना, महिषासुराला मारून नंतर ती शांत झालेली आहे, शांता दुर्गा. पण 9 दिवस ती दुर्गा आहे. आणि महिषासुराला रात्री, कारण महिष आहे तो, अंधारात दडून बसतो, त्याला मारलेला आहे त्याने. आणि नंतर विजयादशमी साजरी केलेली आहे. आणि विजयादशमीचा जो उन्माद असतो, ज्याला हिस्टेरिया म्हणतात, त्याच्यावर झाकण बसावं म्हणून नंतर येणारी एकादशी पाशांकुशा एकादशी असते. आता तुम्ही विजय खूप झाला, सेलिब्रेशन खूप झालं, ती जर विजय जर डोक्यात चढला तर तुम्ही नवीन असुर निर्माण कराल. त्याच्यापेक्षा पाश पाहिजे, जो मार्गापासून दूर गेलाय त्याला तो पाश टाकून मार्गावर आणा. आणि जो मार्गावर आहे तो मार्ग भ्रष्ट होऊ नये म्हणून अंकुश पाहिजे. पाश अंकुश ती एकादशी आहे. हे सगळं नवरात्रानंतर. आणि नंतर खूप अर्थ आहे हो. प्रत्येक तिथीची गोष्ट आहे, प्रत्येक तिथीची शक्ती आहे, प्रत्येक तिथी आपल्याला उपासनेसाठी मार्गदर्शन करते. आणि आपण ज्याला धार्मिक दृष्टीने आणि आध्यात्मिक दृष्टीने विरोध नाही आहे, पण धार्मिक दृष्टी ही समाजाची, प्रपंचाची, कुटुंबाची, व्यवहाराची दृष्टी आहे. तर आध्यात्मिक दृष्टी व्यवहार करत करत कुटुंब चालवत चालवत त्यातून सुटण्याची शक्ती आहे. म्हणून पौर्णिमा आपल्याला अत्यंत पवित्र वाटते. आपण राखी पौर्णिमा करतो, आपण कोजागरी पौर्णिमा करतो, आपण गुरुपौर्णिमा करतो. पण अमावस्या ही तिथी आध्यात्मिक दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची आहे. अमावस्येला शून्य तिथी म्हणत नाहीत, तर साम्य तिथी म्हणतात. एकाच वेळेला सूर्य आणि चंद्र उगवतात आणि मावळतात, म्हणून चंद्र आपल्याला असूनही दिसत नाही. चंद्र नष्ट होत नाही, चंद्र सुट्टीवर जात नाही. लहान मुलं प्रश्न विचारतात, अमावस्येला चंद्र मामाच्या गावाला जातो का, वगैरे वगैरे. चंद्र असतोच आकाशात, पण सूर्य असतो त्यावेळेला असतो. म्हणून चंद्र हा मनाचा अधिपती आहे, सूर्य हा बुद्धीचा अधिपती आहे. उपासनेला बुद्धीही पाहिजे आणि मनही पाहिजे, भावही पाहिजे आणि अर्थही पाहिजे. लक्षात ठेवा, हार्ट म्हणजे हृदयही पाहिजे आणि मस्तकही पाहिजे. म्हणून अमावस्या ही तिथी विशेषतः नाथपंथात उपासनेची तिथी मानलेली आहे. उपासनेला अत्यंत पूरक आहे. काहीही निषिद्ध नाही आहे हो, त्याला अध्यात्म म्हणतात. सगळ्यांचं स्वागत आहे, त्याला अध्यात्म म्हणतात. सर्व गोष्टींची संवादी आहे, त्याला अध्यात्म म्हणतात. मग विष हो, दारू हो, लक्षात ठेवा, कितीतरी टॉनिक्समध्ये विशिष्ट प्रमाणात अल्कोहोल असतो आणि कितीतरी लाईफ सेव्हिंग ड्रग्जमध्ये विष असतं. कुणी सांगितलं विष वाईट आहे? प्रमाणाबाहेर वाईट आहे. मग प्रमाणाबाहेर पैसासुद्धा वाईट आहे आणि प्रमाणाबाहेर सद्गुणसुद्धा वाईट आहेत, हे लक्षात ठेवा. प्रमाण महत्त्वाचं आहे आणि ते प्रमाण शिकण्यासाठी हा 4था दशक आपल्याला उपयोगी पडेल. म्हणून कबीराचे विणतो शेले. आता कबीर आहे ना, हा खरा भक्त आहे हो. भक्तामुळे भगवंत आहे. भगवंत म्हणता रे तूच नसतास तर मला कुणी म्हणलं असतं. आई थोर तुझे उपकार, आपण सगळे लिहितो, निबंध लिहितो, पण ती आई काय म्हणते, बाळा होऊ कशी उतराई, तुझ्यामुळे मी झाले आई. तू नसते होतास त्यावेळेला मी फक्त बाई होते, तू माझ्या पोटी जन्माला आलास, मी आई झाले, या तुझ्या ऋणातून मी कशी मुक्त होऊ, बाळा होऊ कशी उतराई, तुझ्यामुळे मी झाले आई. आईने बाळाला कृतज्ञ धन्यवाद द्यायचे आणि बाळाने तर आईला द्यायलाच पाहिजे. असे उभयता जर झालं तर त्यातून ऋण अनुबंध निर्माण होतात, हे लक्षात ठेवा. असू दे. तर कबीर हा मुख्य आहे या गाण्यातला, राम नाही आहे. राम बिचारा कबीराचे विणतो शेले, कौशल्येचा रामबाई हा विणकर आहे, हा कामगारी आहे, हा उपासना करणार आहे. राम हा उपासकाचं प्रतीक आहे, विणणे ही उपासना आहे. प्रपंच, शेला हा खरा प्रपंच आहे. शेला विकल्याशिवाय याचा संसार चालणार नाही, हे त्या रामाला कळतं. म्हणून हा रामाशी एकरूप झालेला आहे. एकतारी संगे म्हणतात ना, कबीर एकरूप झालेला आहे. इथेही तसंच आहे. एक एक धागा जुड्या, कबीराचे विणतो शेले, कौशल्येचा राम, भाबड्या या भक्तासाठी देव करी काम. काय हे नातं आहे हो भक्त आणि भगवंताचं. तो म्हणतो ना, राम हमारा जप करे, हम बैठे आराम. हे कबीराचं वाक्य आहे. हम बैठे आराम. आ म्हणजे सर्व बाजूनी मी रामात आहे. इथे रामात आहे, इथे रामात आहे, तिथे रामात आहे, तिथे रामात आहे. त्या दिवलीत रामात आहे, त्या तेलात रामात आहे, त्या वातीत राम आहे आणि त्यात मुख्य म्हणजे ज्योतीत तर राम आहेच आहे. त्या माईकमध्ये राम आहे, या वायरमध्ये राम आहे, त्या कॉपर वायरमध्ये राम आहे, त्यातल्या इलेक्ट्रिसिटीमध्ये राम आहे. माझ्यात राम आहे, माझ्यातल्या चैतन्यात राम आहे, माझ्यातल्या वाणीत राम आहे, माझ्यातल्या स्मृतीत राम आहे. या स्मरणात बसणं म्हणजे हम बैठे आराम. मग राम हमारा जप करे. माझं देहभान गेलेलं आहे हो, देहभान गेलेलं आहे. मग माझा जप कोण करते, आत बसून राम जप करतो. राम हमारा जप करे, 2 अर्थ आहे. मी जो जप ठरवलेला आहे, श्रीराम जय जय राम किंवा राम राम राम, तो आत बसून राम करतो, हा एक अर्थ आहे.
पण जसं मी म्हणतो ओम श्रीरामाय नमः, तसं आत बसून राम म्हणतो श्री कबीराय नमः, कबीराय नमः, कबीर 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 कबीर, राम म्हणतो राम हमारा जप करे हम बैठे आराम. आणि हा जर यांनी शेले विणले नाही तर याची बायको आणि मुलं उघड्यावर पडतील. म्हणून हा आता काय करतोय, एकतान झालेला आहे, पूर्णपणे माझ्यात विरून गेलेला आहे. राम येतो आणि शेला विणतो. चित्र डोळ्यासमोर आणा. भाबड्या या भक्तासाठी देव एक तारी हाती भक्त गाई गीत. आता कबीर बसलाय कुठे, ढोट्यावर बसलेला आहे, म्हणजे माग म्हणतात ना त्याला, माग हात माग, त्याच्यावर बसलाय. एक तारी कायम बरोबर आहे. आणि एक तारी म्हणजे ट्याव ट्याव वाजवणारीच कशाला पाहिजे, एक तार कशाची ध्यानाची लागलेली आहे. एक तारी हाती भक्त गाई गीत, एक एक धागा जोडी जानकीचा नाथ. इथे कांता आला, मगाशी वात्सल्यभाव होता, कौसल्या होती, आता जानकी आली. मग जानकीचा नाथ याही भूमिकेतून राम काम करतो. काय करतो, कबीराचे विणतो शेले. दास रामनामी रंगे. दास हा कबीर किंवा रामदास रामनामी रंगे, मग राम होई दास. काय सुंदर आहे. हा कबीर दास रामात रंगतो, त्यावेळेला राम कबीराचा दास बनून नाही का शेले विणत. कुटुंब नको का चालवायला. म्हणून दास रामनामी रंगे, राम होई दास, एक एक धागा गुंते, रूप ये पटास, राजा घनश्याम. आता राजा आला, ही राजाची सत्ता आली. पहिल्यांदा मातृसत्ता होती, नंतर पत्नीची सत्ता आली, आणि आता राजा घनश्याम. सर्व भूमिकेतून राम आपल्या भक्ताचं रक्षण करतो, पोषण करतो, उदरनिर्वाह करतो. आपण नेहमीच म्हणतो ना की तुम्ही अनन्यास चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. हे सुंदर उत्तर आहे. कबीराचा योगक्षेम राम चालवतोय. कल्पना करा बरं. अगदी दास रामनामी रंगे, राम होई दास, एक एक धागा गुंते, रूप ये पटास, राजा घनश्याम. आता पुढचं तर क्लायमॅक्स म्हणतात ना त्याला, तो आहे विणून सर्व झाला शेला. कबीर अजून समाधीतच आहे हो. तो अगदी राम राम रामच झालेला आहे. तो राम कबीर झाला, म्हणून जो राम आहे ना तो आता कबीर बनून शेले विणतोय. विणून सर्व झाला शेला, पूर्ण होई काम, ठाई ठाई शेल्यावरती दिसे रामनाम. काय सुंदर आहे हो. ज्यावेळेला जनाबाई शेण्या थापायची ना, त्यावेळेला विठ्ठल विठ्ठल म्हणता म्हणता त्या शेण्यांवर कदाचित गिऱ्हाईकानं विठ्ठल विठ्ठल जाणवत असेल, विठ्ठलाची स्पंदनं जाणवत असतील. म्हणून जनाबाईच्या शेण्या म्हणजे गोऱ्या आपण थापतो त्या लवकर विकल्या जायच्या. म्हणून बाकीचे म्हणायचे की जने तुझ्या आमच्या थोड्या मिसळ ग, म्हणजे आमच्याही विक खपतील. लोक जनीच्या फक्त घ्यायचे. कारण जनीचं एक सुंदर उदाहरण आहे हो. मी झोपते विठ्ठल, मी उठते विठ्ठल, मी जागते विठ्ठल, मी काम करते विठ्ठल, मी गाते विठ्ठल, मी बोलते विठ्ठल, आणि शेवटी तिने जे क्रियापद वापरलं, मी व्यवहारिते विठ्ठल. म्हणजे माझी सगळी ट्रान्झॅक्शन्स व्यवहार विठ्ठलामधून चालतात. तुम्ही जसे पैसे रुपये माध्यम बनवलं आहे ना, तसा विठ्ठल मी माझं माध्यम बनवलेलं आहे. काय आत्मविश्वास आहे बघा या लोकांचा. विणून सर्व झाला शेला, पूर्ण होई काम, ठाई ठाई शेल्यावरती दिसे रामनाम. आता शेला विणून झालाय, गुप्त होई राम. रामाचं काम झालेलं आहे, राम गुप्त झालेला आहे. कबीराची समाधी उतरलेली आहे. कुणीतरी त्याला सांगितलं असेल किंवा आतून त्याला जाणीव झाली असेल, अरे मी राम राम म्हणत बसतोय, पण राम माझा शेला विणतोय, राम हातमागावर बसलेला आहे. त्याला आतून जर जाणीव झाली असेल, हळूहळू उघडी डोळे. हा म्हणतो हळूहळू उघडी डोळे, पाहिजो कबीर, विणोनिया शेला गेला सखा रघुवीर. ही सख्यभक्ती आहे. सखा रघुवीर विणोनिया शेला गेला. अरे हा विणला कुठे, आणि मग कुठे म्हणे राम. तर विचारतो हा राम गेला कुठे. हा रामाने शेला विणला, हा राम गेला कुठे. राम आतूनच आला, शेला बाहेर विणला, आणि परत राम आत गेला. कबीराने डोळे उघडले. हे भक्तीचं लक्षण आहे. प्रपंचात राहून भक्ती करायची, तर हे एक गीत आहे. अशी प्रत्येक गीतात आपल्याला काही ना काहीतरी मार्गदर्शन असतं. आता आपण सेल्फीचा फक्त एक मुद्दा बघूया. सेल्फी म्हणजे फोकस ऑन एक्सटर्नल सेल्फ. फोटो काढतात तो सुद्धा आपण दुसरा काढतो, तो माझ्यावर फोकस करतो. मी तुमचा फोटो काढतो, त्याच्यात मी नाही आहे. सेल्फीमध्ये मी माझ्यावरच फोकस करतो. हा पूर्ण रावण आहे की हो. लंकेश्वर की लंका में आया है तू मरकट, असं रावण म्हणतो. एक लक्षात घ्या, राम आणि रावण यांच्यात खूप फरक आहे. एक फरक सांगू का तुम्हाला. रावणाचा संहार केल्यानंतर ब्रह्मदेव वगैरे येतात, आणि एवढा तू वानरांच्या मदतीनं, म्हणून त्याला रघुनाथ म्हणलेलं आहे, रघुनायक म्हणलेलं आहे. का वानरांच्या मदतीनं
देवानंही आटोपत नव्हता, देवानं बंदिवासात घातलं होतं, नवग्रहांच्या पायऱ्या करून तो आपल्या सिंहासनावर चढत होता. असा उन्मत्त रावणाला एका मानवानी, जो रथातही नव्हता, रावण रथातून लढत होता, इंद्रजित रथातून, ज्या आकाशातल्या रथातून लढत होता, कुंभकर्ण लढत होता, हा पदाती, हा पायावर होता राम. विचार करा तुम्ही. अशा वेळेला ज्या वेळेला संहार केला, आले रामाचं कौतुक करायला सुरुवात केली. रामा तुझा परिचय करून दे. हा आत्मपरिचय असतो, हा बायोडेटा नसतो. माझं नाव हे, माझ्या वडिलांचं नाव हे, माझ्या आईंचं नाव आहे, माझं शिक्षण हे. इंट्रोड्यूस युअर सेल्फ. IASचे इंटरव्ह्यू असतात ना, मग इंट्रोड्यूस युअर सेल्फ. मग आय एम दिस, मी या गावाहून आलेलं आहे, माझं हे सगळं सांगावं लागतं. फोकस ऑन मी. राम सांगतो, स्वतःचं नावच सांगत नाही. मी दशरथाचा मुलगा आहे. अरे पण तुझं नाव काय? मी कौशल्याचाही मुलगा आहे. अरे पण तुझं नाव काय? मी भरताचा भाऊ आहे. तुझं नाव काय? मी लक्ष्मणाचाही भाऊ आहे. तुझं नाव काय? मी स्वामी आहे हनुमंताचा. तुझं नाव काय? तुझं नाव काय? शेवटपर्यंत सांगत नाही. हा राम आहे, लक्षात ठेवा. आणि रावणाचं प्रत्येक वाक्य, लंकेश, लंकाधीश, दशानन, आपल्या नावाने रावणाचं वाक्य सुरू होतं. आणि राम कधीही स्वतःचं नाव घेत नाही. हे लक्षात ठेवण्यासारखं आहे. आणि म्हणून ज्यावेळेला आपण 4थ्या दशकाचा विचार करतो, त्याला 9 समास दिलेले आहे, भक्तीच्या 9 विधांचे, म्हणजे पैलूंचे, असे 9. आणि तो याच्यातला भागवतातला श्लोक जसाच्या तसा दासबोधात घेतलेला आहे. तो श्लोक आपल्याला माहीत आहे. प्रसंग तुम्हाला सांगतो. प्रसंग फार, म्हणजे कसला कॉन्ट्रास्ट आहे हा प्रसंग. आणि कॉन्ट्रास्ट म्हणजेच आपला संसार आहे. कधी सुख तर कधी दुःख. आणि म्हणून सध्या पाऊस पडत असताना वायपर्स चालू असतात. पडला थेंब, वरून वायपर आला, पुसला थेंब, पडला थेंब, पुसला थेंब. वरचा वायपर फ्युचर आहे, खालचा वायपर पास्ट आहे. आणि मध्ये कशाला ते थेंब साठवता आणि स्वतःची दृष्टी ब्लर करून घेता. स्वच्छ ग्लास पाहिजे. म्हणजे मी भविष्याची कल्पना, चिंता, काळजी करणार नाही, नकारात्मक कल्पना करणार नाही. आणि भूतकाळातल्या स्मृती मला दुखावणार नाहीत. वर्तमानात मी आनंदात राहीन. अवधूत शब्द वापरतो. त्याला धूत म्हणजे सतत धुतला जात असतो तो. त्याचा भविष्यकाळ जन्मलेलाच नाही आहे, तरीसुद्धा येण्यापूर्वीच त्याच्यावर तो असं पाणी मारून धूत असेल. आणि भूतकाळ लगेच आठवण आली, धुतली गेली, आठवण आली, धुतली गेली. मग तो अव असतो. अव म्हणजे अखंड वर्तमान. अखंड वर्तमान म्हणजे माणूस आहे. अखंड वर्तमान म्हणजे आनंद आहे. अखंड वर्तमान म्हणजे ब्रह्म आहे. अखंड वर्तमान म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश आहे. अखंड वर्तमान म्हणजे शांतादुर्गा आहे. शांतादुर्गेला तुम्ही चरित्र वाचलं, पुराण वाचलं तर तुम्हाला भूतकाळ वाटेल. पण राम वरदायिनी नावाचं एक पण प्रसंग आहे, तो प्रसंग सांगत नाही. ज्यावेळेला अफजल खान निघालेला आहे आणि ही बातमी त्यांच्या माहितीच्या सोर्समधून मिळाले रामदासांना, त्यांनी अत्यंत सांकेतिक भाषेत एक पत्र लिहिलेलं, जे पत्र उपलब्ध आहे. आणि शिवाजीला माहीत आहे की कधी पहिलं अक्षर वाचायचं असतं, कधी तिसरं अक्षर वाचायचं असतं, आणि त्यातून तो संदेश येतो. या नावानं सुरू होणारा एक यवन विजापूरहून निघालेला आहे. तू सगळ्या दृष्टीने तयार करेल, तो तुला जिवंत न्यायला किंवा ठार मारायला तुझ्याकडे येतोय. सावध राहा. हे कुणाला? ह्यांना सांगितलं शिवाजीला. ते पत्र उपलब्ध आहे. मी शंकर श्रीकृष्ण देव यांचं त्रिकांडात्मक चरित्र समर्थांचं वाचा. त्रिकांडात्मक किंवा त्रिखंडात्मक. पहिला आहे समर्थ अवतार, समर्थांचं चरित्र आहे. समर्थ हृदय, समर्थांचं वाङ्मय आहे. आणि समर्थ संप्रदाय म्हणजे आपण सगळेजण आहोत रामदासी, रामाची भक्ती करणारे, कुठल्याही देवाची भक्ती करणारे. तर गंमत बघा की ज्या वेळेला हे पत्र त्यांनी शिवाजीला पाठवून सावध केलं, आणि मग ते तुम्हाला जिरेटोप वगैरे हा सगळा प्रकार माहिती आहे. अफजल खानाला मारलेला आहे, वाघनखं घेऊन गेलेला आहे शिवाजी. त्याच्यानंतर देवीला प्रार्थना करतात, तुझा तू वाढवी राजा, शीघ्र आम्हाची देखता. दैत्य तू वधिले मागे. मी पुराणात वाचलंय, कीर्तनात ऐकलंय की तू खूप दैत्यांना मारलेले आहेत. रोकडे सामर्थ्य दावी. आज तू काहीतरी पराक्रम कर, आणि तुझी इच्छा असेल तर हा राजा जो तयार होतोय, या राजा ज्याचं सामर्थ्य वाढते, तुझा तू वाढवी राजा, शीघ्र आम्हासी देखता. आमच्या समोर रोकडं तू सामर्थ्य दाखव आणि या राजाचं तू रक्षण कर, अशी प्रार्थना केलेली आहे. आणि प्रतापगडावर जाताना हे आपल्याला ती दिसते. रामवरदायिनी नावाची देवी आहे. त्यांची कुलस्वामिनी तुळजाभवानी आहे.
पण ही जवळजवळ कुलस्वामिनी आहे त्यांची, रामाला वर देणारी. हा प्रसंग पुराणातला आहे, पण इथे रामवरदायिनी देवी, तिची केलेली प्रार्थना, त्यातून निर्माण झालेली शक्ती आणि त्या शक्तीनं केलेलं शिवाजीचं रक्षण, शक्तीनं केलेलं आहे याची शिवाजीला जाणीव आहे. हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा, हे राज्य व्हावे ही त्या शक्तीची इच्छा, हे राज्य व्हावे ही त्या स्वामींची इच्छा. मी नाहीच आहे म्हणून आपली इतिहासाकडे बघण्याची दृष्टीच निराळी आहे. लोक म्हणतात आपण काही इतिहास लिहिलेला नाही आहे, मी काही करतच नाही. आत्ता जर मी म्हणलो मी प्रवचन करतोय तर मी अडखळणार आहे. मागे देवी बसलेले, आज सद्गुरू आहेत, करून घेत आहेत. विचार करा तुम्ही, मी काहीच करत नाही आहे. मी ज्यावेळेला शब्द वापरता त्यावेळेला देव पहिल्यांदा हसतो. माझं ज्यावेळेला शब्द वापरतात त्यावेळेला दुसऱ्यांदा हसतो. देव तिसऱ्यांदा हसत नाही, तुम्हाला रडवतो. हे रामकृष्णांचं वाक्य आहे. म्हणून मी आणि माझं काय म्हणता, तू घाबरू नकोस, मी वाचवेन तुझ्या मुलाला, असं डॉक्टर म्हणतो. त्यावेळेला ती म्हणते, मी जर वाचवेन असं डॉक्टर तू म्हणतो, तर तुझा मुलगा 15 दिवशी तुझ्यासमोर ऑपरेशन करताना का रे मेला? का मेला? तुझा मुलगा होता तो. मी वाचवेन, मीला काही अर्थ नाही आहे आणि माझा तर काहीच नाही. म्हणून रामो राजमनीच सदा विजयते हा आपल्या उपासनेचा श्लोक आहे, रामरक्षेतला. लक्षात ठेवा. आणि म्हणून लक्षात ठेवूया की श्लोक प्रसंग काय आहे, हिरण्यकशिपू आणि हिरण्याक्ष हे दोघं भाऊ आहेत. हिरण्याक्ष मोठा, हे भागवतातली कथा आहे, थोडक्यात सांगतो कारण मला आवडतो. त्याच्यातला कॉन्ट्रास्ट लक्षात घ्या. प्रल्हाद किती शांत आहे आणि नृसिंह किती उग्र आहे, हा कॉन्ट्रास्ट आहे. म्हणजे अत्यंत शांत भक्ताच्या रक्षणासाठी अत्यंत उग्र रूप घेतलं आहे, कारण महाक्रूर राक्षसाला मारायचं आहे, हिरण्यकशिपू नावाच्या दैत्याला. आता हे दोघंजण कश्यप ऋषींचेच आहेत की हो. कश्यपांना 2 पत्नी, दिती आणि अदिती. अदिती म्हणजे जोडणारी, दिती म्हणजे तोडणारी. दितीपासून दैत्य, अदितीपासून आदित्य, ही सगळी रचना आहे. दिती एक दिवस त्यांना म्हणते कश्यपांना, संध्या करायला नदीच्या काठी निघत असताना, आत्ता मला तुमच्याबरोबर एकांत पाहिजे. त्यावेळेला ते म्हणतात की राक्षस बेला आहे, आता एकांत करणं म्हणजे वाईट आहे. आपलं अपत्य झालंच तर ते राक्षस जन्मेल, राक्षसी वृत्तीचं जन्मेल. ती काय म्हणते की अदितीने हा हट्ट केला असता तर तुम्ही ऐकला असता की नाही, अदितीवर तुमचं जास्त प्रेम आहे, माझ्यासाठी तुम्ही पक्षपात करता, काही हरकत नाही, देवाची इच्छा. म्हणून ते एकांतात एकत्र येतात आणि त्यांना मुलं होतात. तो पहिला हिरण्याक्ष आणि दुसरा हिरण्यकशिपू. हिरण्याक्षाला मारण्यासाठी विष्णूला वराह अवतार घ्यावा लागला आणि या हिरण्यकशिपूला मारण्यासाठी विष्णूला नृसिंह अवतार घ्यावा लागला. ती कथा आहे. ज्या वेळेला त्यांनी सांगितलं माझ्या वडिलांच्या ठिकाणी असलेल्या मोठ्या भावाला विष्णूने मारलेलं, माझ्या राज्यात विष्णूला मज्जाव, विष्णूचं मंदिर नाही, विष्णूची उपासना नाही, विष्णूचं नाम नाही. मग विष्णू नाही, नारायण नाही, विष्णू सहस्रनाम, कुठलंही नाम घ्यायचं नाही. आणि ह्याची जरबच अशी होती, हा राजा राक्षसी वृत्तीचा महाबलाढ्य, कोणीही विष्णूची उपासना करत नव्हतं. मुलगा जन्माला प्रल्हाद, तो बोलायला लागला ते नारायण नारायण. हे लक्षात ठेवा, नारायण नारायण, अखंड नारायण. नारायण म्हणू नकोस, हरी हरी. तेच हा संस्कार त्याच्यावर कुठे झाला. मी गर्भसंस्कारांबद्दल बोलत नाही कारण प्रत्येकाचं मत निराळं असेल, पण गर्भावर संस्कार होतात. ह्याला ज्या वेळेला सांगितलं होतं हिरण्यकशिपू आटोपत नाही आहे आणि स्वर्गात त्याचं जर राज्य आले तर मला सिंहासनावरून दूर व्हावं लागेल. इंद्राला भीती वाटते. इंद्र जातो देवांच्या गुरुकडे बृहस्पतीकडे. बृहस्पती काय करतात की त्याला थिअरी सांगतात, प्रॅक्टिकल तू केलं पाहिजे. हे शिक्षकांनी आणि वडिलांनी लक्षात ठेवलं पाहिजे. रेडीमेड आन्सर्स कशाला देते मुलांना की तुला हा प्रॉब्लेम आहे ना, मग हे देऊ नका. ॲनलाइज द प्रॉब्लेम. तो प्रॉब्लेम आहे, त्याचे निरनिराळे पैलू समजून टाका. सोल्युशन वाटल्यास मी सांगेन, पण करायचं आहे तुलाच. मार्ग मी दाखवेन, चालायचं आहेस तुला. बृहस्पतींनी प्रत्येक वेळेला देवांना काय, इंद्राला काय, ऋषींना काय थिअरी सांगितलं. सिद्धांत मी सांगतो, मार्ग तुम्हाला काढायचा आहे. यांनी सांगितलं की हिरण्यकशिपूचा प्राण कशात तरी असेल की शोधून काढ, आणि त्या प्राणाचं तू त्याच्यापासून जर दूर केलास तर त्याचं सगळं सामर्थ्य जाईल. इंद्राने शोधून काढलं की त्याचा प्राण म्हणजे त्याची पत्नी कयाधू. मग या कयाधूला लपव कुठेतरी. आता कुठे लपवू? बृहस्पतीने डोळे मिटले, सगळं मीच सांगू का? लक्षात ठेवा, कुठे लपू? कयाधूला लपव इथपर्यंत ठीक आहे, मी सांगितलं. कयाधूला कुठे लपू? कारण मी पाताळात लपवला तिथून शोधून काढणारे, आकाशात लपवली तिला कयाधूला तरी शोधून काढणारे, कारण हिरण्यकशिपूची सत्ता सगळीकडे आहे. अशा वेळेला तो विचार करतो आणि त्याला कल्पना येते की नारदांच्या आश्रमात, नारदांचं चरित्र आहे भागवतात, नारदांचा आश्रम, तिथे अखंड नारायण 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 चालू असतं. तिथे तू लपव.
कारण नारदांच्या आश्रमात जे भक्त असायचे किंवा विद्यार्थी असायचे त्यांच्यासाठी कडक नियम असायचे. स्त्रियांबद्दल बोलायचं नाही, स्त्रियांचं वर्णन करायचं नाही, स्त्रियांचं चरित्र गायचं नाही, स्त्रियांच्या सहवासाची इच्छासुद्धा करायचं नाही. इतकंच काय तर स्त्रीलिंगी जर एखादी म्हणजे सावली किंवा भावली असेल त्यालासुद्धा स्पर्श करायचा नाही. कडक नियम होते. तिथे कयाधूला लपवून ठेव. नारदांना समजावून सांग की हिला लपवणं म्हणजे हिरण्यकशिपूचा नाश आहे. हिच्यात त्याचा जीव आहे. हिला काढल्यानंतर तो अर्धमेला होईल. त्याचा पराभव करणं सोपंच आहे. मग कयाधू तिथे राहिली. त्यावेळेला ती गर्भवती होती. गर्भवती असताना गर्भ वाढत होता तो प्रल्हाद. आणि सतत नारायण 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 ऐकल्यावर काही महिने ऐकल्यानंतर नारदाने शेवटी सांगितले इंद्राला, हिचं मी आत्तापर्यंत रक्षण केलं, बाळंतपण काही माझ्या आश्रमात होणार नाही आहे, तेव्हा तिला परत न्यायची व्यवस्था करा. आणि नंतर परत येते. ती बाळंत होते, राजवाड्यात बाळंत होते. आपली पत्नी परत मिळाली म्हणून हिरण्यकशिपूला आनंद होतो. मुलगा झाल्यावर महानंद परमानंद होतो. पण परत आनंद कसलं होते, सुखाचं दुःखात रूपांतर होतं ज्यावेळेला मुलगा फक्त नारायण नारायण हरी हरी म्हणायला लागतो. प्रल्हादाची सगळी कथा मी सांगत नाही. आता झालं काय, राजाचाच मुलगा जर नारायण म्हणतो तर प्रजेने काय पाप केलं आहे म्हणून म्हणतो याचं काहीतरी केलं पाहिजे. त्यांचे शुक्राचार्य हे गुरु आहेत असुरांचे. त्या शुक्राचार्यांचे चंडविमर्क हे शिष्य आहेत किंवा पुत्र आहेत. शुक्राचार्य कुठल्या तरी कामगिरीवर गेलेले आहेत. या दोघांना बोलवतो हिरण्यकशिपू. आणि राक्षसांची भाषा कशी असते ते बघा. मी तुम्हाला 90 दिवस देतो, 3 महिने. 3 महिन्यात याच्या जिभेवरचं तुम्ही जर नाम काढलं नाहीत हरी किंवा नारायणाचं तर तुमच्या जिभा तोडेन आणि तुम्हाला कायम बंदिवासात ठेवेन. हे घाबरले, घेऊन गेले. आणि प्रल्हादाला सांगतात म्हणू नको रे, हे दुसरे शब्द किती चांगले आहेत बघ. हे नारायण नारायण कशाला म्हणतो आपण, जिलबी जिलबी म्हणूया, लाडू लाडू म्हणूया, हुतुतू हुतुतू म्हणूया. म्हणजे खेळांची नावं सांगितली, पक्वानांची नावं सांगितली, झाडांची सांगितली, काऊ झाला, चिव झाला. हा नाम तुम्ही म्हणता तेवढा परत त्याचं नारायण नारायण. 89 दिवस झाले की हो. आता दुसऱ्या दिवशी नेलं नाही तर आपली जीभ तोडणारे आणि अखंड बंदिवासात टाकणारे. शेवटी अगदी रडकुंडीला येऊन ते प्रल्हादाला म्हणतात की तू हे नाव काढ रे. तुम्ही काढत नाही. ते म्हणतात आम्ही तुला युक्ती सुचवतो, नाम आत नाही. ही खरी उपासना आहे. मग लोकांना श्वासावर नाम घे ना. तुझा श्वास चालू आहे जसं तुलाही कळत नाही. आता तुम्हाला इतके वेळ कळत होतं का आपला श्वास चालू आहे, पण चालू होता, आपण जिवंत आहोत. ज्या वेळेला ट्रॅफिक जॅममध्ये अडकतो आणि गुदमरायला लागतो त्यावेळेला कळतं आपला श्वास चालू होता म्हणून. श्वास ही इतकी सहज क्रिया आहे आणि अनियंत्रित इनव्हॉलंटरी अशी ती ॲक्शन आहे. तसं तू नाम घे. इंटरनलायझेशन ऑफ नाम म्हणतात. नामाचं आत्मसातीकरण, ते आत्मसात करायचं, ते आत न्यायचं, आत न्यायचं, आत न्यायचं. वैकरूतून मध्यमेत, मध्यमेतून पश्चंतीत आणि पश्चंतीतून परेपर्यंत नाभीपर्यंत नाम न्यायचं. लोकांना कळणारे नाही. प्रल्हाद म्हणतो मला खूप बरं वाटतंय. मग ते दुसऱ्या दिवशी घेऊन येतात. हा दुरून बघतो, हे दृश्य बघा. आणि नंतर प्रल्हादाचा तो श्लोक आहे आणि आपण काही वाचूया त्याच्यातला. एक निराळ्या पद्धतीने आपण हा समास बघणार आहोत, हा दशक बघणार आहोत. तर ज्या वेळेला तो दुरून बघतो अरे आलेला आहे आणि याचे ओठ हालत नाही आहेत, म्हणजे हा नाम घेत नाही आहे, हा नारायण नारायण म्हणत नाही आहे. हिरण्यकशिपूला एवढा आनंद होतो. प्रल्हादाचं वय 8 वर्षांचं असेल हो. तो जवळ येतो. जवळ आल्यानंतर सुद्धा त्याला कळतं की नारायण म्हणत नाही आहे, याचे ओठ हालत नाही आहेत. तो त्याला अत्यंत आपल्या मांडीवर घेतो प्रेमानं, गाल कुरवाळतो. म्हणतो बाळा गुरुगृही काय शिकलास रे. तो सांगतो श्रवणम. त्यावेळेला हा म्हणतो की हा बहुतेक माझं काहीतरी ऐकायला शिकवलेलं आहे, माझं नाम ऐकायला शिकवलेलं आहे. आणि नारायण किंवा हरी काढून टाकलेलं आहे. कीर्तनम. अरे माझी कीर्ती बहुतेक याने ऐकवलेली आहे म्हणून नारायणाची विष्णूची कीर्ती याच्या मनातून गेलेली आहे. आणि तिसरं विष्णू स्मरणम. तिसरा आला ना विष्णू. परत विष्णूचं स्मरण म्हणल्यानंतर तो त्याला जे कुरवाळत असतो ते जोरात चापट देतो, खाली ढकलतो आणि तिथून त्याचे हाल सुरू होतात. आता सगळीकडे राम बघायचा म्हणजे काय हो. हे नवविधा भक्तीचं रहस्य काय. प्रल्हादाला 4 पद्धतीने, अनेक वाढवता येईल गोष्ट, पण 4 प्रकारांनी प्रल्हादाला संपवायचा प्रयत्न केला. आता इतकं करूनही विष्णू स्मरणम आणि पुढे तो म्हणतो पादसेवनम, वंदनम, अर्चनम, दास्यम, सख्यम आणि आत्मनिवेदनम. हे 9 पैलू आहेत भक्ती नावाच्या हिऱ्याचे. 9 प्रकारची भक्ती नाही आहे, लक्षात ठेवा. पूर्वी आम्ही सांगायचो शाळेत असताना, म्हणजे आम्हाला शिक्षक उदाहरण द्यायचे. 9 पैलू, नवविधा म्हणजे काय तर 9 पायऱ्या. जिना आहे, जिना एकच आहे पण पहिली पायरी, दुसरी पायरी, तिसरी पायरी, अशा 9 पायऱ्या. आणि नंतर तुम्ही टेरेसवर जाणार.
हे सांगायचे, जिना एकच आहे, पण तरी आम्हाला खालची पायरी वरची पायरी, म्हणजे श्रवणी खालची पायरी आहे, आत्मनिवेदनी वरची पायरी असं वाटायचंच. हल्ली एक सुंदर उदाहरण तुम्हाला देतो. मॉल्समध्ये आपल्यापैकी जवळजवळ प्रत्येकजण गेलेलं असेल की तिथे एस्केलेटर्स असतात बघा. कुठल्याही पायरीवर पाय ठेवलं की ती पायरी तुम्हाला वर नेऊन पोचवते. श्रवण चालतं, कीर्तन चालतं, नामस्मरण तर चालतंच चालतं, पूजन चालतं, वंदन चालतं, काही चालतं. कुठल्याही पायरीवर पाय ठेवा, ती पायरी तुम्हाला वर घेऊन जाईल. त्या पायरीची मात्र अखंड निरंतर उपासना करत राहिलं पाहिजे, जी श्रवण कीर्तन मी जी निवडली आहे ती. आता प्रल्हादाचे हाल करायला सुरुवात होतं. पहिला हाल, काळ्या नागाचा दंश. आता नाग हे काळाचं प्रतीक आहे, हे लक्षात ठेवा. शेषावर झोपलेले आहेत, अनेक अर्थ आहेत. शेष म्हणजे जसा नाग हे कुंडलिनीचं प्रतीक आहे, शेषाच्या ह्याच्यावर सगळी पृथ्वी तोलून धरलेली आहे, शक्तीचं प्रतीक आहे. आणि मुख्य म्हणजे शेष हे काळाचं प्रतीक आहे. ज्यावेळेला सगळं निशेष झाल्यानंतर जे काही उरतं तो शेष आहे, आणि त्या शेषावर शांतपणे शेषशाही भगवान झोपलेले आहेत. म्हणजे सगळं व्यापून दशांगुळे उरला हे जे म्हणतात. नाहीतर अनंत कोटी ब्रह्मांड नायकाला काय अर्थ आहे? शाळेत असताना अनंत कोटी ब्रह्मांड आम्हाला हास्यास्पद वाटायचं, कारण देर इज ओनली वन युनिवर्स. पण ज्यावेळेला युनिवर्सची व्याख्या केली गेली आणि अशी मल्टिपल युनिवर्सेस आहेत हे सध्या सायंटिस्टना मान्य आहे. अनंत कोटी ब्रह्मांड याच्यात आहेत या विश्वात, पण ती निर्माण करणारी शक्ती त्याच्या बाहेर असली पाहिजे. तो नायक आहे आणि त्याचा आम्ही जय जयकार करतो. मग कधी कधी स्वामी समर्थ आहेत, शांत बसलेले आहेत, त्यांच्या हातात एक गोटी आहे ना, ते प्रतीक आहे अनंत कोटी ब्रह्मांडांचं, आणि हा अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आहे, हे लक्षात घ्या. सुदर्शन चक्र आहे ना, अरे चक्र आहे ती शक्ती आहे. सुदर्शन म्हणजे ते आल्यानंतर सगळ्यांचं दर्शन म्हणजे कल्याण. सु अत्यंत चांगलं होतं, दुष्ट शक्तींचा नाश करणार आहे, पण त्याचा नायक कृष्ण आहे, लक्षात ठेवा. उगीच कोणीतरी असं घेऊन अर्थ नाही. दुसरा एक कृष्ण होता ना, जाऊ दे, ते कथा याच्यातली वाढेल म्हणून सांगत नाही तुम्हाला. कृष्ण हा चक्राचा स्वामी आहे, शंख चक्र गदा पद्म याचा स्वामी आहे, त्याला विष्णू म्हणतो आपण. हे स्वामित्व लक्षात ठेवा, गुलामी नाही आहे ती. तर इथे काय झालं, तो नाग आला काळा आणि प्रल्हादाला जवळ केल्यानंतर उघडायचा आणि तो त्याला दंश करेल. हे शिकायचं आहे. हे शिकलं की आजचा सगळा दासबोध झाला समजायला हरकत नाही, का सगळं संतांचं वाङ्मय हरकत नाही. ज्या वेळेला तो काळा नाग येतो त्यावेळेला प्रल्हाद म्हणतो की अरे नागा शेषा, तू इथे आलेला आहेस तर माझा नारायण झोपलाय कशावर रे? कारण नारायण झोपतो शेषावर ना, तू इथे आलेला आहेस. त्या नागाला वाटतं आपल्याला शेष म्हणतोय आणि तो डोलायला लागतो. लक्षात ठेवा, मी साधा साप आहे आणि हा मला सापांचा राजा शेष म्हणतोय. तो डोलायला लागतो, दंश बाजूलाच राहिला. त्याला त्या काळ्या नागात शेष दिसतो, जो शेष शयन आहे विष्णूचं, म्हणजे विष्णूचा तिथे त्याला विष्णूची शय्याच दिसली. तो डोलायला लागला. हत्तीला दारू पाजतात, माहुताला सांगतात त्याला तुडवा तुम्ही. स्वतःच्या मुलाबद्दल तो इतका द्वेष आहे त्याला, त्या नारायण नावाचा आणि नारायण घेणाऱ्या भक्ताचा, नाम घेणाऱ्या. पायाखाली तुडवून तो हत्ती जोरात पळत येतो आणि तो ह्याला तुडवणार. इतक्यात तो म्हणतो, ऐरावता तू इथे आलायस, मग माझ्या स्वामीला नारायणाला स्वर्गात इकडून तिकडे जर जायचं असेल तर ते कशावरून जातील? चालत जातील का रे? स्वर्गात इकडून तिकडे जाण्यासाठी ऐरावत आहे आणि भक्ताच्या याला जाण्यासाठी गरुड आहे. हे दोन्ही लक्षात ठेवा. त्या हत्तीला वाटतं मी साधा सामान्य हत्ती, मला ऐरावत म्हणतोय. अरे तो सोंड हलवून दर सर्कशीत जसे हार वगैरे घालतात ना, तसा तो डोलायला लागला. हत्ती कुठे प्रल्हादाला तुडवणार आहे? त्या हत्तीत त्याला ऐरावत दिसलेला आहे, त्या सर्पात त्याला शेष दिसलेला आहे. आता तिसरं, ज्या वेळेला तो कड्यावरून त्याला खाली ढकलून देतो त्यावेळेला तो म्हणतो की नारायणा, तुझे हात एवढे मऊ आहेत, मला कल्पना नव्हती रे. अगदी कुशीत घेतल्यासारखं मला खाली उतरवते. त्याच्या अंगावर एक ओरखडासुद्धा उठला नाही. तो जो प्रखर कडा होता त्याच्यात त्याला माता तिचा स्पर्श दिसल्यामुळे तो म्हणतो की किती कडेवर घेऊन मला हळूहळू तू खाली आणतेस. त्या कड्यात त्याला कठोर पर्वत दिसला नाही, तर अत्यंत प्रेमळ वत्सल अशी माता किंवा मातृशक्ती दिसली. आता आणखीन बहीण येते की काय तुझ्यावर संकट आले भावा, हिरण्यकशिपूला विचारते. आणि ती होलिका म्हणते, मी अत्यंत उपासना किंवा तपश्चर्या करून एक वर मिळवलेला आहे की अग्नी माझ्यावर काही प्रभाव करू शकत नाही. आणि मी आत्या आहे याची, मी तुझी बहीण आहे, प्रल्हादाची आत्या आहे, बऱ्याच वर्षांनी आलेली आहे. अत्यंत प्रेमाने मी त्याला घेऊन बसेन, त्याला गोष्टी सांगेन, गाणी म्हणेन. तुम्ही चिता रचा आणि ती जाळून टाका, माझ्यावर अग्नीचा काहीही परिणाम होणार नाही. हा प्रल्हाद जळून मरेल आणि तुझा प्रश्न सुटेल.
ज्या वेळेला अग्नीच्या ज्वाला आल्यानंतर प्रल्हादाला त्या अग्नीच्या ज्वालात सुद्धा सगळीकडे व्यापून राहिलेली ईश्वरी शक्ती दिसते. आणि अग्निमेळे पुरोहितम हा ज्ञानेश्वर म्हणतात आणि त्या रेड्याच्या तोंडून भाग येतो. हे सगळं विश्व जोडलेलं आहे हो. इंटरकनेक्टेडनेस हा विज्ञानाचा शब्द आहे, इंटर रिलेटेडनेस हा संतांचा शब्द आहे. रिलेशन म्हणजे नातं, आपलं प्रत्येकाशी नातं आहे हो. हवा दिसत नाही पण माझं नातं आहे, ती मला जगवते. पाण्याचा कुठून कुठून येतो सोर्स मला माहीत नाही पण पाणी मला जगवतं. आत्ता हा मंडप, कुठेही तुम्ही बघा, मी कृतज्ञच राहायला पाहिजे. त्या प्रत्येकातून माझा देव व्यक्त होत असतो. आता शेवटी मोठी काहील आणली जाते, कढई, त्याच्यात तेल घातलं जातं आणि उकळतं तेल त्याच्यात प्रल्हादाला टाकायचं कल्पनासुद्धा सहन होत नाही. तो त्या उकळत्या तेलाला बघतो, नारायणा मला भेटण्यासाठी तुला आनंदाच्या उकळ्या फुटतायत नाही रे, ये मी तुला भेटतो म्हणल्यानंतर त्या तेलातून मोठं कमळ येतं आणि त्या कमळावर प्रल्हाद अल्लड पडतो. काही होत नाही त्याला. सगळीकडे त्याला नारायण दिसतो. तो नारायण आपल्या भक्ताचा घात करीलच कसा? मग तो तुझा नारायण कुठे कुठे नाही आहे. तुझा नारायण मला केव्हा भेटेल, केव्हाही भेटेल. तुझा नारायण कसा आहे, कसाही आहे. हे जे उत्तर देतात, मग या खांबात आहे का, ही जी गोष्ट आहे. आणि तो उन्मत्तपणे लाथ मारतो, तो खांब मोडतो आणि त्यातून बाहेर येतो. हा आता बघा, प्रल्हाद शांत आहे, प्रल्हाद हसतोय. अरे हा खांब मोडून माझा देव व्यक्त होतोय. उग्रम वीरम, लक्षात ठेवा, तो उग्र आहे, तो वीर आहे. उग्रम वीरम, तो अत्यंत महाविष्णू आहे. ज्वलंतम सर्वतोमुखम, सगळीकडून आग आहे त्याच्यात. कारण हिरण्यकशिपूला मारायचं आहे ना, तो साधा शत्रू नाही आहे. पूर्ण द्वेष करणारा, द्वेषाचं विष आतमध्ये गेलेला असा तो माझ्या भक्ताचा शत्रू आहे. म्हणून मला त्याला मारलं पाहिजे. त्याच्यापेक्षा आवेश जास्त असला पाहिजे माझ्यात. उग्रम वीरम महाविष्णुम ज्वलंतम सर्वतोमुखम. मग पुढे काय सांगितलेलं आहे? अरे हा भद्रम आहे, हा अत्यंत शांत आहे माझ्या भक्तासाठी. मृत्युन्नमाम्यम, हा जर मृत्यू असेल, सगळ्यांचा काळ असेल, तर त्या काळ म्हणजे हिरण्यकशिपू, त्या काळाचाही काळ, हिरण्यकशिपू सगळ्यांचा मृत्यू असेल, त्या मृत्यूचाही मृत्यू हा नृसिंह. मृत्युन्नमाम्यम उग्रम भीषणम भद्रम मृत्युन्नमाम्यम, हे नृसिंहाचं वर्णन आहे. असा नृसिंह येतो आणि मग त्यांची झटापट होते. कारण त्यांनी जो वर मागितलेला आहे, तो वर आहे ना, तो आपण मागूया. आज रात्री नाही, रोज रात्री झोपताना मागूया. देवा, स्मरण आणि विस्मरण याची व्याख्या लक्षात ठेवा. देवाला विसरणं ना, हे खरं विस्मरण आहे. आणि देवाचं आपल्याला किती गोष्टींचं स्मरण असतं, बऱ्याच गोष्टींचं विस्मरण व्हायला लागलेलं आहे आपल्याला. पण एकाचं स्मरण ठेवा ना तुम्ही, मग तो बाकीच्याचं स्मरण ठेवेल. मी एक अकाउंटंट नेमतो, तो माझे लाखो कोटींचे व्यवहार सांभाळतो ना, मी फक्त राम म्हणेन, राम माझे सगळे व्यवहार सांभाळेल आणि सगळ्या परिस्थितीत मी राम राम आणि रामच म्हणेन. हा पाहिजे ना आपल्याला. म्हणून संपत्ती आणि विपत्ती, संपत्ती म्हणजे विष्णू स्मरण आणि विपत्ती म्हणजे विष्णूचं विस्मरण, यांनी प्रचंड उपासना केलेली आहे. ब्रह्मदेव प्रसन्न झालेला आहे. आणि वर माग म्हणल्यानंतर प्रत्येक असुरांनी वर काय मागितलं आहे, मला अमरत्व दे. आणि ब्रह्मदेव काय, शंकर काय, किंवा विष्णू काय, किंवा देवी काय, यांचेही अवतार आहेत. अनेक असुरांनी त्यांचीही उपासना केलेली आहे. प्रत्येक असुरांनी अमरत्व मागितलेलं आहे. परंतु या सगळ्या देवांनी किंवा देवींनी सांगितलेलं आहे, निसर्गाच्या विरुद्ध असं वरदान आम्ही तुला देणार नाही, पण तुला दीर्घ आयुष्य पाहिजे देईन, तुला निष्कंटक पृथ्वीचं राज्य पाहिजे देईन, आणि तुला दीर्घायुष्य पाहिजे असेल, निरोगी दीर्घायुष्य पाहिजे असेल तर तो मागून घे. किंवा मरण तुला ज्या पद्धतीने पाहिजे ते पद्धत सांग, त्याप्रमाणे तुला मरण येईल. आता ह्या असुराने आपली उपासना पूर्ण होत आहे असं आतून पटल्यानंतर आपण कसं मरण मागायचं. रावणाने देवाकडून नको, ह्याच्याकडून नको, पण मानवाकडून मरण नको असं मागितलेलं नाही. तर मानव काय माझं वाईट करणार आहे, म्हणून मानवाचं रूप घेऊन रामाच्या रूपात विष्णूला रावणाला संपवावं लागलेलं आहे. हे विचार करा. मग कुणी स्त्री काय माझं करणार आहे, म्हणून तो महिषासूर, मग ही स्त्रीच येते ना. सगळे देव तिला आपली अस्त्र देतात, शस्त्र देतात, म्हणून तिला 8 हात 16 हात वगैरे 16 हातांचे तिचं स्वतःचं असं अस्त्र, म्हणजे शक्तीच आहे ती, सगळ्या अस्त्रांची शक्ती आहे. असू दे. पुढे गंमत बघा की ज्या वेळेला असा हा प्रसंग घडतो आणि तो त्या महाराज त्यांनी वर काय मागितलं आहे लक्षात ठेवा. मला घरात मरण नको, मला बाहेर मरण नको. मरण म्हणजे विस्मरण, एवढंच लक्षात ठेवा. आणि आता हा वर आहे का, आपण हा वर स्वतःसाठी मागणार आहोत.
मला घरात मरण नको, मला घराच्या बाहेर मरण नको, म्हणजे तो राक्षस म्हणतोय. आणि हे त्याची मागे कथा आहे, ते जय आणि विजय आहेत. त्यांना शाप मिळालेला आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे आम्हाला मारण्यासाठी हे विष्णू भगवान तुला अवतार घ्यावा लागेल, म्हणून तो रामाचा अवतार आहे, म्हणून तो वराहाचा अवतार आहे, म्हणून तो नृसिंहाचा अवतार आहे. हे विष्णूचे अवतार आहेत, हे देवाचे भक्त आहेत. आता माणूस झाल्यानंतर ते राक्षस झाले आहेत, म्हणजे विरोधी भक्त झालेले आहेत. पहिलं काय मागितलं, घरात मरण नको, म्हणजे तुझ्या नामाचं विस्मरण. विस्मरण म्हणजे मरण, एवढं लक्षात ठेवा. तुझ्या नामाचं विस्मरण घरातही नको आणि बाहेर मी युद्धावर किंवा काही कुठल्याही कामाला गेलो आहे तुझं विस्मरण नको, म्हणजे मला मरण नको. मला दिवसा मरण नको, मला रात्री मरण नको. म्हणजे दिवसा तुझं विस्मरण नको आणि रात्री तुझं विस्मरण नको. लक्षात ठेवा. मला घरात सांगितलं, घराच्या बाहेर नको. दिवसा सांगितलं, रात्री. मला माणसाकडून मरण नको, मला जनावराकडून मरण नको, मला सजीवाकडून मरण नको, मला निर्जीवाकडून मरण नको, आणि मला मुख्य म्हणजे शस्त्रानं मरण नको, आणि मला अस्त्रानं मरण नको. ह्याला मरण द्यायचं कसं? आणि प्रत्येक वेळेला ब्रह्मदेव हसत होता की तुला मला दिवसा मरण नको, रात्री मरण नको. तथास्तु, ब्रह्मदेव हसतोय, कारण तो हा मला कोणत्या पद्धतीने मारा, ज्याला हल्ली डिझायनर ड्रेस असतो ना, तसा डिझायनर डेथ मागून घेतोय. कोण? आमचा हिरण्यकशिप. अशा पद्धतीने मार मला. मग आता कसं मारलंय त्याला? संध्याकाळी मारलेलं आहे. दिवसा नको, रात्री नको. संध्याकाळ हा संधिकाल आहे. इकडच्या बाजूनी दिवस आहे, इकडच्या बाजूनी रात्र आहे. संध्याकाळ निवडली. घरात नको, घराच्या बाहेर नको. उंबरा निवडला, उंबऱ्यावर निवडले. उंबऱ्याची ही बाजू घराच्या आत असते, उंबऱ्याची ती बाजू घराच्या बाहेर असते. म्हणून संध्याकाळचा दीप उंबऱ्यावर लावायचा, बाहेर जाणाऱ्यानी प्रकाश आणि घरातल्यानी प्रकाश. याला देहली दीपक न्याय म्हणतात. आपण सहज म्हणून जातो की दिवा लावला तुळशीपाशी, उजेड पडला विष्णूपाशी. देवघरात उजेड पडला, पण मी बाहेर लावेन, कारण बाहेर जाणाऱ्या असे स्ट्रीट लाईट्स कुठे होते हो त्यावेळेला. म्हणून बाहेर जाणाऱ्या लोकांना दिसावं म्हणून मी उंबऱ्यावर दिवा ठेवेन. हे लक्षात ठेवा. उंबऱ्यावर त्याला मारलेलं आहे, कारण घरात नको, घराच्या बाहेर नको. मला शस्त्रांनी नको, अस्त्रांनी नको. शस्त्र म्हणजे हातात लढून, तलवार वगैरे, आणि अस्त्र म्हणजे फेकून, ज्याला भाला वगैरे आपण म्हणतो ते, किंवा आग्नेयास्त्र, वायवास्त्र, वरुणास्त्र आपण म्हणतो. हे अस्त्र म्हणजे फेकून मारायची, आणि शस्त्र म्हणजे हातात धरून वगैरे लढायचं. त्यांनी मला मरण नको. ह्याला मारायचं कसं? याला नखाने मारलेलं आहे. नख आणि केस आपल्या शरीराचे असे भाग आहेत की चकचक चकचक कापताना सुद्धा मूलसुद्धा पहिल्यांदा घाबरतं, आणि नंतर त्याला त्या कात्रीचं संगीत सुरू झालं की केसातून काही रक्त येत नाही कापलेल्या. केस कापताना काही दुखत नाही आहेत, पण केस वाढतात ना, मुळापासून उपटायला लागले तर दुखतात ना, म्हणजे ते जिवंत आहेत. पण वरती ते मेलेली आहेत, ते जिवंतही नाहीत, मेलेले. नख कापताना दुखत नाही, रक्त येत नाही, लक्षात ठेवा. पण नख वाढतं ना, म्हणजे जिवंत आहे. पण कापताना रक्त नाही, काही नाही, म्हणजे ते मेलेलं आहे. मला जिवंत वस्तूकडून नको आणि मला निर्जीव वस्तूकडून मरण नको. नख निवडलेले आहेत, आणि नख पाहिजेत म्हणून तो सिंह झालेला आहे, कारण त्याचं पोट फाडायचं आहे. लक्षात ठेवा. हे झालं. त्याच्यानंतर झालं शस्त्र असेल आणि जिवंत नको, हे नको. तुम्हाला नख सांगितलं. ह्या सगळ्या पद्धतीनं त्यांनी सांगितलं मला विस्मरण नको आहे देवा, मला मरण नको, म्हणजे मला विस्मरण नको. सतत तुझं स्मरण चालू दे, हेच मागितलेलं हिरण्यकशिपुनी. पण विरोधी भक्ती आहे म्हणून तो या पद्धतीने फक्त मागतोय. मला ह्याच्यातून मरण नको, मला त्यातून, मला माणसाकडून मरण नको, मला पशुकडून मरण नको. अर्धा माणूस अर्धा पशु. नर सिंह, सिंह हा पशु आहे आणि नर हा माणूस आहे, कारण त्यांनी मला माणसाकडून नको आणि मला पशुकडून नको. सगळ्या पद्धतीने मरण नको मागताना ह्या पद्धतीने मला मरण दे, आणि मरण दे म्हणजे तुझं विस्मरण आहे ना ते थांबवून अखंड तुझ्या स्मरणात ठेव, हे मागितलेलं आहे. आणि ह्याला आपण म्हणतो भक्ती निरूपण. हा प्रसाद. आता याच्यात एक सहज गंमत सांगली की ज्यावेळेला त्याला तो हिरण्यकशिपूचा पाठलाग करतो, कारण अजून संध्याकाळ झालेली नाही आहे, त्याला तो धरून मांडीवर घेतो, उंबऱ्यावर घेतो. उंबरा म्हणजे डोअर स्टेप किंवा थ्रेशोल्ड, याच्यावर घेतो आणि दाबतो. त्यावेळेला त्यांनी नमस्कार करायला पाहिजे होता ना, नाही, त्याचा हात तलवारीकडे जातो. ज्यावेळेला हिरण्यकशिपूला कळतं की आय एम टोटली ओव्हर पॉवर्ड बाय धिस, त्याला माहीत नाही विष्णू म्हणतो त्याला, आणि महाविष्णू उग्रम वीरम, उग्र आहे, वीर आहे, महाविष्णू आहे, त्याला नमस्कार नाही करत. आणि इतकं विष त्याच्या रक्तात आतड्यात गेलेलं आहे की ते काढल्यानंतर त्याची नखं आहेत ना ती जळायला लागतात. तो आधीच ज्वलंतम सर्वतोमुखम, अग्नी आहे सर्वातून बाहेर पडले सर्वांगातून, आणि आता तो विष निघालेला आहे.
आणि तो एवढा ओरडायला लागतो, सिंह आहे तो, पडायला लागतो. ह्याला शांत करण्यासाठी नारदाला बोलवतात. नारद म्हणतात, हा अवतार मी बघितलेला नाही आहे, याला शांत करा, मग मी याच्या जवळ जातो. अरे शांत करण्यासाठी नारदा तुला बोलवले. लक्ष्मीला बोलवतात. लक्ष्मी म्हणते की शांत मी करू शकणार नाही, त्याला शांत करा, मग मी त्यांना समजावून सांगते. हा अवतारच बघितला. प्रल्हाद म्हणतो, तुम्ही कशाबद्दल बोलताय? अरे हे शांतच होत नाही, तर त्याला आता नखाला दाह होतोय. मग वैद्य सांगतात, उंबराची, आपण रुमड म्हणतो ना कोकणीत, किंवा उंबर औदुंबर म्हणतात, त्याची जी फळं असतात ती खूप शांत असतात, थंड असतात प्रकृतीला. आणि म्हणून तो ती नखं त्या उंबराच्या फळात घालतो, ते विष त्याचं शांत होतं. तेवढ्या भागात त्याला शांत वाटतं, पण सगळीकडून तो जळतोय, तो असतोच. आणि मग प्रल्हाद त्याच्याजवळ जातो की हे देवा शांत हो रे. त्यावेळेला तो जे म्हणतो ते लक्षात ठेवा, हे माझी जी आग आहे ना, ती तू माझ्याकडून काहीतरी मागून घेतल्यावरच शांत होणार आहे. उदाहरण देतो म्हणजे तुम्हाला कळेल की आई मुलाला दूध पाजते. हल्ली दूध पाजणं हे किती महत्त्वाचं आहे, म्हणून ब्रेस्ट फीडिंगचा प्रचार करतात. आणि हल्ली बऱ्याच माता ब्रेस्ट फीडिंग करतात, पण त्यांना किती 3 महिने रजा असेल, 6 महिने रजा असेल, नंतर ऑफिसमध्ये जावंच लागतं की हो. ऑफिसमध्ये 8 तास असताना जे दूध साठतं त्याचा एवढा जोर असतो, आवेग मातेलाच कळेल. आणि ज्या वेळेला घरी आल्यानंतर ती मुलाला दूध पाजते, त्यावेळेला मुलालाही बरं वाटतं आणि हिलाही बरं वाटतं. जो ताण असतो आतला, तसं माझ्याकडून काहीतरी माग, माझं हे रूप आहे ना ते मलाही आता असह्य व्हायला लागलेलं आहे. त्यावेळेला प्रल्हादन त्याचा संवाद सांगतो आणि काही ओव्या वाचून थांबतो. त्यांनी काय सांगितलेलं आहे तिथे की पहिली ओवी, पहिला मग की मला काहीही नको आहे. त्यावेळेला हा काय सांगतो नृसिंह, अरे काही नको देऊ कसं तुला, नको नको आहे कसं देऊ, काही माग, काहीतरी माग. पण तू मागितलंस की माझं हे अग्नी आहे ना हा शांत होणार आहे, माझ्यातून हे सगळं काढलं जाणार आहे, काहीतरी माग. हा म्हणतो काही नको. अरे काहीतरी माग म्हणजे मी शांत होईन. तर तो म्हणतो काही मागायची कधी बुद्धी होऊ नये, हेच मी तुला मागतो. म्हणजे हेही परत नकारात्मक झालं, हे तुला देऊ कसं. याच्यात एक गमतीदार गोष्ट तुम्हाला सांगतो, तुम्ही ऐकली असेल तरी मुद्दाम चिंतन या संदर्भात करा त्याच्यावर. की एक मुलगा आहे, शाळेतून परत जातो आहे आणि एक म्हातारी आहे, तिच्या डोक्यावर भारो म्हणतो ना कोकणीत, मोळी आहे लाकडाची, आणि तिला चढतीवर जाऊन ती मोळी विकायची आणि मग जे 4 आणे मिळतील त्याच्यात तिचा दिवस जाणार आहे. ती थकले, प्रचंड घाम तिला आलेला आहे आणि मोळी खाली ठेवणं सोपं आहे, वरती उचलण्यासाठी कुणाची तरी मदत लागते. ती इकडे तिकडे मदत मागताना हा मुलगा आलेला आहे. हा मुलगा तिला उचलायला मदत करणार. त्यावेळेला ती काय म्हणते की उचल, पण आय डोंट हॅव एनिथिंग टू गिव्ह यू. मराठीत सुद्धा सांगितलं, मला तुला देण्यासाठी माझ्याकडे काही नाही आहे, काही नाही आहे, काही नाही आहे. ज्यावेळेला तो ठेवतो तिच्या डोक्यावर आणि म्हणतो तुझ्याकडे काही नाही आहे ना, ते काही नाही मला दे. कल्पना करा, आय हॅव नथिंग, यू हॅव नथिंग, नो गिव्ह मी दॅट नथिंग, असं तो सांगेल. ती म्हणते तुला कसं रे, मी परत मोळी खाली टाकते, मी तुला काय देणार आहे. नाही नाही, मोळी खाली टाकायची नाही, गिव्ह मी दॅट नथिंग. मग ती म्हणते उद्या मी विचार करून सांगते. उद्या ती न्यायाधीशाकडे जाते. न्यायाधीश त्या मुलालाही बोलवतो. इकडे मुलगा उभा आहे, इकडे ती उभी आहे. प्रसंग सांगितल्यानंतर मुलगा म्हणतो मी तिला मदत केली का म्हातारे, हो. मग तो तुला म्हणला का की आय हॅव नथिंग टू गिव्ह यू, हो म्हणला. आणि नंतर तो म्हणतो की यू हॅव नथिंग, सो गिव्ह मी दॅट नथिंग, नथिंग मी कसं देऊ. न्यायाधीश हुशार होता, त्याच्या मनात बरोबर प्रश्न आला. इतक्यात तो उभा होता कार्पेटवर, अशा जमखान म्हणतो त्याच्यावर उभा होता. एकदम तो म्हणतो की मुलाला जरा बाजूला सर, तुझ्या जमखानाखाली काहीतरी गेलेलं आहे, कदाचित सापसुद्धा असू शकेल. मुलगा घाबरून उडी मारतो, जमखानाचं टोक काढतो आणि जजाला म्हणतो देर इज नथिंग, देर इज नथिंग ना, टेक इट अँड गो अवे. कल्पना करा, नथिंग आहे ना तिकडे, नथिंग आहे ना, मग ते नथिंग तू घे आणि चालता. हो, ही गोष्ट झाली हो. हा काहीच मागत नाही आहे. शेवटी म्हणतो की मला आता हे असंही होतं आहे, काहीतरी माग. त्यावेळेला प्रल्हादाने मागितलेला आहे ना, तो खरा प्राण आहे सगळ्या संत वाङ्मयाचा. तो म्हणतो जिथे तुझं नाम म्हणजे नामामृत आहे आणि जिथे तुझी कथा चरित्र कीर्तन आहे म्हणजे कथामृत आहे. कथामृत आणि नामामृत जिथे चालू असेल तिथे जे उपस्थित असतील आणि त्या विचाराशी भावनेशी एकरूप होतील त्यांना तुझं दर्शन दे, त्यांना तुझा अनुभव दे, त्यांना आनंदाचा अनुभव दे, हे मागितलेलं आहे. आणि मग शांत झाला आहे तो प्रल्हाद, नरसिंह. इथे नरसिंहाची कथा संपते. पण हा श्लोक घेतल्यानंतर हे काय म्हणतात,
आपण फक्त रामदासांचा एक अष्टक आहे. आपली काय गंमत असते तुम्हाला माहीत आहे ना, आपल्याला मोठी स्तोत्र आहेत माहीतच नसतात. सदा सर्वदा योग तुझा घडावा आपण म्हणतो नुपेक्षित, हे पुढे अष्टक आहे ते. आपल्याला फक्त पहिला श्लोक माहीत आहे, आपल्याला फक्त पहिला श्लोक माहीत असतो. शुकासारिके पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठापरी एकच श्लोक. हे अष्टक आहे, ते 8 श्लोक आहेत. सगळ्यात गंमत म्हणजे काय, कैलास राणा शिवचंद्र मौडी फणींद्र माथा मुकुटी जळाळी कारुण्य सिंधू भव दुःखारी तुझं वीण शंभो मज कोण तारी. बस. अरे हे 30 श्लोक आहेत, ही शिवस्तुती आहे. आणि शिवाय 31वा श्लोक आहे, तो 31व्या श्लोकावर चिंतन करत आपण थांबूया. लक्षात ठेवा, आपण नेहमीच म्हणतो शास्त्राभ्यास नको, श्रुती पढू नको, तीर्थासी जाऊ नको, योगाभ्यास नको, व्रते मख म्हणजे यज्ञ नको, तीव्रे तपे तप नको, काळाचे भय मानसी धरू नको, दुष्टास शंकू नको, घाबरू नकोस दुष्टांना. ज्याची यास मग करू काय मी. काय काय करायचं नाही. शास्त्राभ्यास नको, वेदांत नको, तीर्थयात्रा नको, योगाभ्यास नको, व्रत नको, यज्ञ नको, तप नको, काळाचं भय नको, दुष्टाला घाबरू, सगळं नको नको नको. मग करू काय. ज्याची या स्मरणे पतित तरती तो शंभू सोडू नको. ज्याच्या स्मरणानं तरतात सगळी पापं जातात पळून आणि पतित आहेत ते तरतात, तो शंभू, त्याला सोडू नकोस. म्हणजे त्याचं स्मरण सोडू नकोस, नामस्मरण सोडू नकोस. हाच सगळ्या भक्तीचा प्राण आहे. आणि 2024 म्हणजे 2024 नंतरच्या काळात आपल्याला जर काय तारणार असेल, काय अखंड आनंदात ठेवणार असेल, मनःशांतीचा अनुभव देणार असेल, बघा नामाशिवाय दुसरं साधन नाही आहे. नामाचं स्मरण हे शांत आहे आणि नामाचा जप हा प्रकट आहे. श्रीराम जय राम जय जय राम सगळं म्हणतात, त्यावेळेला तो जप आहे, त्यावेळेला ते संकीर्तन कीर्तन आहे. तर रामदासांच्या ह्याच्यात ही नवविधा भक्तीचे आदर्श भक्त कसे दिसतात असं हे स्तोत्र आहे, अष्टक आहे. त्याचा पहिला आपल्याला माहीत आहे, शुकासारिखे पूर्ण वैराग्यासाठी शुकाचार्य, वसिष्ठा परिज्ञान वसिष्ठ, कवी वाल्मिकी. म्हणजे समर्थांच्या जीवनात हे 3 ऋषी होते. केवढा समर्थांचा अधिकार असेल. आणि समर्थांचं चरित्र बघितलं की हे 3ही ऋषी, त्यांची जी काही वैशिष्ट्य आहेत, त्यांचं जे चारित्र्य आहे ते समर्थांच्या जीवनात दिसतं. आता भक्तीच्या दृष्टीने नवविधा भक्तीचे जे आदर्श भक्त आहेत, मी फक्त तुम्हाला वाचतो एक एक ओळ, फक्त सगळं वाचत नाही. श्रवण पहिला भक्त आहे. श्रवणी जसा गुण परीक्षितीचा. उद्या इथून सुरुवात करणार आहोत. परीक्षिताला ज्या वेळेला कळतं आजपासूनच 7व्या दिवशी तू सर्प दंशाने मरशील, त्यावेळेला त्याला अत्यंत आनंद होतो. लोक म्हणतात की मृत्यूच्या भीतीमुळे आनंद झाला आहे का तुम्हाला. नाही म्हणाले, 7व्या दिवशी मी मरणार आहे म्हणजे मला 6 दिवस मरण नाही आहे. 8व्या दिवशी मी जिवंत नसणार आहे. ऋषींचा शाप आहे. तुम्ही कोणीतरी छाती ठोकपणे सांगाल का मी 7 दिवस जगणार आहे म्हणून. जोरात छाती ठोकली तर आत्ताच मराल. लक्षात ठेवा. कोणीही छाती, तुम्ही म्हणाल नाही मी 70 वर्ष जगणार आहे. आम्ही कोणता आधार आहे तुम्हाला सांगा बरं. तुमच्या घरात किती जण स्विच ऑफ केल्यासारखे मेलेले आहेत. अपघातात आपल्या समोर माणसं मेलेली आहेत. मी जिवंत असेन 7 दिवस असं सांगायला तुमचा आधार काय. व्हॉट आर द ग्राउंड्स. आणि तो आधार नाही आहे. परीक्षिताला आधार आहे. काय आधार आहे. ऋषीचा शाप. ऋषीचा शाप खोटा होणार नाही आहे. 7व्या दिवशी मी मरणार आहे. सर्पदंशाने मी मरणार आहे म्हणजे मी तसाच मरणार आहे. 6 दिवस जगणार आहे. आणि 7व्या दिवशी जेव्हा मरणार त्यावेळेला एक सप्ताह आहे. तो भागवताचा पहिला सप्ताह झाला. तेव्हापासून भागवत सप्ताह सुरू झाले. भागवता सप्ताहात संपणारा ग्रंथ नाही आहे, पण तरीसुद्धा लक्षात ठेवा 7 दिवस म्हणजे आठवड्यातल्या कुठल्याही दिवशी आपण मरू शकतो. कुठल्याही दिवशी. त्याला 7 दिवस सांगितलेलं आहे. एक तलवार त्याच्या डोक्यावर आहे किंवा कोऱ्हाड डोक्यावर आहे आणि ती रोज खाली खाली येते, खाली खाली येते. हा एवढ्या आनंदात आहे हो. त्याला शुकदेव सांगतात की काहीतरी, आपल्या 1च मिनिटात आवडूया, काहीतरी खा रे. त्यावेळेला तो म्हणतो की वेळ कशाला घालवता माझा. अरे तू राजा आहेस, मी राहू शकतो तसा. सप्ताह म्हणजे 24/7 हल्ली म्हणतो ना, तो अर्थ आहे. म्हणून पहिला श्रवणी जसा गुण परीक्षितीचा. मृत्यू समोर दिसत असून सुद्धा काय सुंदर श्रवण केलेलं आहे. श्रवणातून तो मुक्त झालेला आहे. भागवत हा मृत्यूचा ग्रंथ नाही, मुक्तीचा ग्रंथ आहे. एवढं लक्षात ठेवा. कीर्तन भक्ती. नारद
नारद म्हणजे अखंड कीर्तन संकीर्तन नगर नाही विश्व संकीर्तन, सतत नारायण नारायण हे कीर्तन कला जाऊ नका, नारायण नारायण म्हणत सगळीकडे फिरणं हे कीर्तन आहे. नंतर स्मरणी जसा शंकर की प्रल्हादाचं बघितलं, शंकराचं उद्या बघूया. स्मरण नामस्मरणाचा आदर्श भक्त शंकर हे लक्षात ठेवा. आणि शंकर कुणाचं नाम घेतो? तो विष्णूचा अवतार जो राम त्याचं नाम तो घेत असतो. उद्या पाहूया. रमासेवी पादांबुज, पादसेवन भक्ती म्हणजे लक्ष्मी आली. उद्या जरा जास्त विस्तारने सांगेल की पाय चेपत बसलेले आणि अजूनही तिचे पाय चेपण चालू आहे. तिचं लग्न नाही झालेलं अजून, ती सतत पाय चेपते. पाय चेपणारा दुसरा म्हणजे पुंडलिक. त्यांनी पाय चेपणं थांबवलं की तो पांडुरंगाचं दर्शन घेणार आहे आणि पांडुरंग वैकुंठाला जाणार आहे. 28 युग उभा आहे, लक्षात ठेवा. कारण त्यांनी पाय चेपणं बंद केलेलं नाही. हे आदर्श भक्त आहेत. रामदासांच्या जीवनात कुठला प्रसंग आहे? हे सगळे प्रसंग त्यांच्या चरित्रात आहेत. तो स्वतंत्र विषय आहे. पुढे बघूया. पृथू सारिखा अर्चनी वाटत आहे. पूजा कशी करावी? तर पृथू राजासारखी आणि अर्ची त्याची राणी आहे. अर्ची राणी आणि पृथू राजा यांनी ही अनाथ पृथ्वी होती तिला सनाथ केलं. पृथ्वीपासून ॲग्रिकल्चर सुरू झालेलं आहे. पृथ्वीपासून सगळीकडे परमेश्वर आहे, त्याची पूजा करणं सुरू झालेलं आहे. अर्चन भक्ती कुणाची? तर पृथूसारखी समर्थांच्या जीवनात दिसून येते. खरा अक्रूराच्या समवंदित आहे. वंदन भक्ती अक्रूरासारखी. कृष्णाला आणि बलरामाला बोलवण्यासाठी तो आलेला आहे. ज्यावेळेला गोकुळाच्या ठिकाणी येतो, रथातून खाली उतरतो, गोकुळाच्या त्या भूमीत त्या मातीत तो लोळतो. म्हणाले ही माती नाही, हा पवित्र अंगार आहे, पवित्र भस्म आहे, पवित्र विभूती आहे. कारण इथे कृष्ण गाई बलराम यांची पावलं आहेत, मला दिसत आहेत. ते वंदन करायचं तर अक्रूरासारखं. नंतर खरी भक्ती त्या हो जगी मारुतीची. दास्य करावं तर मारुतीसारखं. खरंच खूप सांगण्यासारखं आहे. उद्या परत बघूया. जय अर्जुना सख्य, अर्जुनासारखे सख्य केले. अर्जुन काय, लक्ष्मण काय, उद्धव काय, हनुमान काय. हनुमान दास्य भक्ती आहे, पण हे सख्य भक्ती आहे. लक्ष्मण, उद्धव आणि अर्जुन. आणि शेवटी बळी आत्मनिवेदनी पूर्ण झाला. आता लवकरच येणार आहे इंटरनॅशनल ब्रेन डे. उद्या हा विषय इथून सुरू करणार. आपल्या मेंदूवर संकट आलेलं आहे आणि ते मेंदूने आणलेलं आहे. तुमच्या माणसाने माझ्या मेंदूवर आणलेलं संकट आहे. कारण माझ्या मेंदूची शक्ती मला कळली नाही. कारण मेंदूची शक्ती मेंदूच सांगणार, या भ्रमात आपण आहोत. हे लक्षात ठेवा. मेंदूच्या पलीकडे एक शक्ती आहे, तिला आपण शांतादुर्गा म्हणूया, तिला आपण देवी, लक्ष्मी, सरस्वती कुठलीही नावं देऊया. ही मेंदूच्या पलीकडची शक्ती आहे. ती शक्ती माझ्या मेंदूचं स्वरूप मला समजावून सांगणार आहे आणि मग मी शांत होणार आहे. बळी आत्मनिवेदनी. 3 पावलं टाकायचे. पहिल्या पावलात पृथ्वी पाणी व्यापून टाकलं, दुसऱ्या पावलात आकाश व्यापून टाकलं, तिसरा पाऊल टाकू कुठे? हा बळी आपलं डोकं पुढे करतो. त्या डोक्यावर पाऊल ठेवून तो बळीला पाताळात गाडतो, चिरंजीव बनवतो आणि स्वतः किंवा त्याचं सुदर्शन चक्र बळीच्या राज्याचं रक्षण करत राहतं. कारण ज्याच्या पायाला, त्या डोक्याला माझा पाय लागला आहे त्याला मी सुद्धा मारू शकत नाही. पण बळी चिरंजीव झालेला आहे, बळीनी डोकं केलेलं आहे. लक्षात ठेवा. शेवटचं वाक्य विचारासाठी. पंचमहाभूतांच्या बाहेर मस्तक आहे. मस्तक म्हणजे केस का नाही, मस्तक म्हणजे कट्टी किंवा कवटिका नाही, मस्तक म्हणजे मेंदू का नाही. कारण ज्यावेळेला जाळतो आपण त्यावेळेला सगळ्यात मेंदू लोणी जसं वितळतं तसा माणसाचा मेंदू वितळून वाफ होऊन निघून जातो. विचार करा तुम्ही. मग हे मस्तक त्याने अर्पण केलं. तो काय अर्पण केलं त्याने? आणि त्याला वामन अवतार हा विष्णूचा अवतार आहे, त्यांनी मान्य केलेला आहे. त्याला चिरंजीव बनवलेला आदर्श भक्त बळीसारखा. बळी आत्मनिवेदनी पूर्ण झाला. ही नवमी भक्ती, आत्मनिवेदन भक्ती, असे 9 विधा. उद्या हा विषय सुरुवातीला पाहणार आहोत. समर्थांच्या जीवनात आहे त्या ठिकाणी आपण ताठ बसून डोळे मिटूया. 1 मिनिट. समर्थांचं चरित्र हे नवविधा भक्तीचं मूर्तिमंत रूप आहे, लक्षात ठेवा. विग्रहवान धर्मा तसं विग्रहवान भक्ती कुणाची? समर्थांची. शांत. समर्थांचा श्लोक म्हणूया. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. डोळे बंदच. शांतिपाठ. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै
तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। डोळे बंद ठेवून 3दा दीर्घ श्वासोच्छ्वास। हातावर हात चोळूया, ते हात चेहऱ्यावर डोळ्यांवर चोळूया। अगदी सावकाश डोळे उघडून समोरची साक्षात शांतादुर्गा देवी शक्ती, विष्णू भगवान आणि श्रीम राम सीता लक्ष्मण आणि हनुमान यांचं दर्शन घेऊया आणि इथे जमलेल्या सर्वांना नमस्कार करूया। शांत आनंद महाराज महाराज महाराज। सर्वांना नमस्कार। शांत।